उपस्थित आपले नेते आदरणीय दादा, उपस्थित खासदार दर्शक नेते आमदार उत्तमराव जानकर साहेब, आदरणीय मदन दादा, उपस्थित सर्वच माढा, करमाळा, पंढरपूर आणि आपल्या तालुक्यातील सांगोल्यातील सर्वच प्रमुख नेते मंडळी, सर्वपक्षीय प्रमुख नेते मंडळी, उपस्थित अधिकारी वर्ग, उपस्थित बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, 4:30ची वेळ होती. आता आपण 5:15ला बैठक सुरू करतोय आणि प्रामुख्यानं 2-3 विषयाच्या किंवा 4-5 विषयाची बैठक मी लावलेली एकत्रच. ज्याचा सोशल मीडिया झाला ती फक्त शक्तीपीठ रस्त्यावर संदर्भातली अशी आपण चर्चा घडून आणली आणि दुसरे 3-4 विषय होते. 4-5 विषय आहेत मी म्हटलं तसं. त्यामुळं त्या सगळ्याच विषयावरती चर्चा करण्यासाठी म्हणून ही बैठक लावलेली आणि त्या सगळ्यांचा विषयांचा उल्लेख केला असता तर ते काही योग्य वाटलं नसतं. म्हणून थोडक्यात तो मीटिंगचा मेसेज फिरवत असताना थोडक्यात त्या गोष्टीचा उल्लेख केला आणि गांभीर्य त्या मीटिंगचं राहून आणि आपल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये काय परिस्थिती आहे मतदार नोंदणीची, ज्याला SIR म्हणतात, ते SIR आणि त्याचं मॅपिंग ही आपल्या आपल्या तालुक्याची काय परिस्थिती आहे ती आपल्याला देखील समजली पाहिजे आणि ती गांभीर्यानं सर्वांनी घेतली पाहिजे. कारण की आज जी SIR होणार आहे, जे मॅपिंग होणार आहे, त्या मॅपिंगचा जो कालावधी दिलेला आहे, जो मर्यादा दिलेली आहे, ती मर्यादा ओलांडल्यानंतर, तो कालावधी संपल्यानंतर मतदार नोंदणी होईल का नाही ह्याची मला माहिती नाही, मला कल्पना नाही, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण SIR जी नेमणूक, मतदार यादी नेमणूक नोंदवायचे ही अशी आपली एक समजूत आहे की आपली धारणा असेल की मी आता जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान केलंय, मी लोकसभेला मतदान केलंय, माझं मतदार यादीत नाव आहे, त्यामुळं परत मला करण्याची काय आवश्यकता आहे, करण्याची काही गरज नाही, अशी कुणाची तरी धारणा होऊ शकते किंवा असं वाटू शकतं. हे स्वाभाविक आहे, पण असं नाही. मी जरी आमदार असलो तरी मला त्या SIR मध्ये मला नाव नोंदणी करून घ्यायची आहे किंवा मला त्या ठिकाणी रजिस्टर करायचं. मी जरी असलो तरी, दैरेशीर मोहिते खासदार जरी असले तरी त्यांना त्याच्यामध्ये नाव नोंदवून घ्यायचंय, त्यांच्या कुटुंबातलं नाव नोंदवून घ्यायचंय, हे आम्हाला सुद्धा करायचंय. त्यामुळे मी आता आमदार आहे, आता खासदार आहे, आता जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान केलंय, त्यामुळे माझं ऑटोमॅटिक मतदार यादीत नाव येईल असं होणार नाही, असं होणार नाही. त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यात किंवा मी करमाळा तालुक्यात सुरू करतो. करमाळा तालुक्यामध्ये मी राऊंड फिगर करतोय. करमाळा तालुक्यामध्ये एकूण मतदार आहेत 3,36,000 आणि त्यातलं 3,36,000 मतदार असताना असून सुद्धा आता जे मॅपिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये 54,000 मतदार त्याच्यामधनं अद्याप राहिलेले आहे. 54,000. माढ्यामध्ये 3,60,000 मतदान आहे, 52,000 मतदान राहिलेलं आहे. 52,000. बार्शीमध्ये 3,40,000 आहे, त्याच्यामध्ये 41,000 राहिलेली आहे. मोहोळमध्ये 3,40,000 आहे, त्याच्यामध्ये 52,000 राहिलेले. अक्कलकोट आहे, आता पंढरपूरचं 3,80,000 मतदार आहे आणि 60,000 राहिलेले. राजे 60,000 मतदान राहिलेलं आहे, अजून नोंदवून करायचं, मॅपिंग करायचं. सांगोल्यामध्ये 3,45,000 आहे, 47,000 राहिलेले आणि माळशिरसमध्ये 3,60,000 आहेत, 58,000 अजून मतदार राहिलेले. हे मॅपिंग राहिलेलं आहे. 58,000 मतदार अजून जुने असलेले मतदार जे उद्या 18 वर्षाचे होणार आहेत, जे मतदानास पात्र होणार आहेत, तो विषय ह्याच्यात नाही. त्यामुळं हे ह्यासाठी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे की उद्या जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये लागणार आहे.
त्या दृष्टीनं आज जर का ह्या आपलं मतदार यादीत नाव आलं तर तिथं पात्र ठरणार आहे आणि मग पुढच्या सगळ्या निवडणूक आहेत. आणि त्यामुळे मी जसं म्हणलं, माझं जरी नाव मतदार यादीत असलं, मी जरी आमदार असलो तरी मला ते पुन्हा करून घ्यायचं आहे, मॅपिंग करून घ्यायचं आहे. आणि 2002 पूर्वीचं 2002 पूर्वीचं आपल्याकडच्या मुली बाहेर गेलेले आहेत, बाहेरच्या मुली आपल्याकडे आलेले आहेत, त्या मुलींचं रेकॉर्ड करत असताना किंवा आपला एखादा व्यक्ती बाहेर राहायला गेला असेल, पुण्या मुंबईला कामानिमित्त व्यवसायानिमित्ताने गेला असेल, त्याचं नाव मतदार यादीत आपल्या इथं गावात नोंदवून घ्यायचं असेल तर तिथं समक्ष तो व्यक्ती लागेल ना. आणि मुलींचं जे नाव आपल्याकडे, आता मुली आपल्याकडे आल्या, त्यांना व्हेरिफिकेशन करायचंय. त्यांनी त्यांच्या आई वडिलांचं गाव, नाव, पत्ता तिकडचा काहीतरी द्यायचं. जो BLO येईल तो BLO त्याच्या तुम्हाला विचारेल की तुमचा पत्ता काय, प्रूफ मागेल. त्याचं हे मागितल्यानंतर आपण सांगितलं की बाबा आमचे आई वडील अशा अशा गावात आहेत, ह्या त्यालुक्यात आहेत. त्यांची खात्री पटल्यानंतरच आपल्या मुलीचं नाव त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. आणि आपलं म्हणजे आपल्याकडे आलेल्या सुनेचं किंवा आपल्याकडे आलेल्या मुलीचं, आणि मग तिकडनं कमी होणार आहे. दोन्हीपैकी एकच ठिकाण राहणार आहे. पूर्वी जसं होत होतं की 2 ठिकाणी मतदान राहत होतं, वगळलं जात नव्हतं, मतदान करत होता नव्हता हा भाग वेगळा. पण आता 2 ठिकाणी मतदार राहता येणार नाही. ही मॅपिंग अतिशय गांभीर्यानं आपण त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्या मॅपिंगचा कालावधी प्रोग्राम सुरू जरी झाला असला तरी मॅपिंग सुरू झालेला आहे. शासकीय प्रोग्राम जरी भविष्यात असला तरी मला आवर्जून सांगायचे की 20 जून ते 29 जून पर्यंत ते सगळं कागदपत्र त्या ठिकाणी येणार आहे. 30 जून पासून 29 जुलै पर्यंत घरोघरी जाऊन मतदार अर्ज वाटप, अर्ज भरून त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. 5 ऑगस्टला मतदार यादी मसुदा जाहीर करणे ही शासनाचा प्रोग्राम आहे. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर मसुद्यातील नावावर दावे हरकती सादर करणे आणि 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर सुनावणी दावे हरकती निकाली काढणे आणि 7 ऑक्टोबरला अंतिम यादी त्या ठिकाणी निश्चित केली जाईल. आपण 7 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे हे सगळं आज करायचंच आहे. 60,000 म्हणजे 58,000 काय 60,000 माळशिरस तालुक्यातले राहिलेले आहेत. प्रत्येक तालुक्यातले 50,000, 55,000, 60,000 मतदार राहिलेले आहेत. हे जर आज आपण मॅपिंग केलं नाही आणि ही शासनाने दिलेली येणाऱ्या तारखा सुद्धा आपण पुढे ढकलल्या किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर प्रांताकडे जायचं आणि प्रांताकडे जात असताना मग सगळंच घेऊन जायचं, अख्खं दप्तर घेऊन जायचं. जन्मलो कधी, शाळा कधी सुटली, 10वीचा दाखला, सरपंचाचा दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी, हे सगळं 12 भानगडी दप्तर घेऊन जायचं, प्रांताकडे जायचं. मग ते त्या ठिकाणी प्रांत अर्ज मंजूर करणार. एवढा सगळा उठाठेव करायचा असेल प्रांताकडे जाऊन तर हरकत नाही. पण आता ही मॅपिंगचं काम सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात 50-60 हजार लोक त्या ठिकाणी अजून बाहेर राहिलेले. त्यामुळं गांभीर्यानं आपण सगळेजण त्या ठिकाणी आहात. त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ. ते मॅपिंगचं काम जे चाललेलं आहे, SIR, त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता प्रत्येक गावाला आपण ह्या ठिकाणी BLO दिलेले आहेत. काही जबाबदारी काही कार्यकर्त्यांवरती दिलेली. त्या सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्याकडे येत आहेत आणि त्याचं आपल्यापर्यंत त्या ठिकाणी करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण ह्या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मतदार यादीत नाव राहिलं तर भविष्यात मतदार यादीत नाव येईल का नाही हे आज मला माहित नाही. मला सांगता येणार नाही परत मतदार यादीत नाव येईल का नाही. कारण ह्यातनं मयत सुद्धा नाव वगळली जाणार आहेत. आताच बाहेरगावची वगळली जाणार आहे आणि असून सुद्धा जर नाव त्यात आलं नाही तर आता कॅमेरा चालू आहेत सांगत. दुसरा महत्वाचा मला मुद्दा ह्या ठिकाणी आवर्जून सांगायचा आहे की मी काही दिवसापूर्वी सगळेजण आहेत, अख्खा तालुका इथं आहे, आजूबाजूच्या तालुक्यातली सगळे प्रमुख मंडळी इथं आहेत आणि हा विषय जरी सार्वजनिक असला तरी मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. मी अकलूजची बैठक काही दिवसापूर्वी दादांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी घेतली आणि ते आपल्याला समजलं पाहिजे आणि सोलापूर जिल्ह्याला समजलं पाहिजे की आपल्याकडं आदरणीय दादा राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणून सोलापूरलाच आरटीओचं कार्यालय होतं आणि ते सोलापूरचं आरटीओचं कार्यालय दादांनी दुसरं कार्यालय आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये केलं
2004 साली ज्यावेळेस हे आरटीओ कार्यालय सुरू झालं, 2004 पासून आतापर्यंत 2024 पर्यंत 5 लाख वाहनांचं रजिस्ट्रेशन अकलूज आरटीओ कार्यालयामध्ये झालेलं आहे. 5 लाख वाहनं रजिस्टर झालेले आहेत अकलूजच्या आरटीओ कार्यालयामध्ये जवळपास 20 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये 3,72,000 मोटरसायकल आहेत, 42,000 ट्रॅक्टर आहेत, ट्रक जवळपास 5,000 आहेत, जवळपास 47,000 चारचाकी काय ते बलेरो, काय ते टोयोटो, काय ते असल्या गाड्या. जीपची संख्या जवळपास 3,000 आहे आणि रिक्षा 9,000 आपल्या आरटीओ कार्यालयात रिक्षा त्या ठिकाणी रजिस्टर झालेले. सांगण्याचं कारण हे आहे की आपल्याकडं देश पातळीवरती चर्चा होती आणि आपल्याकडे देखील त्या ठिकाणी रस्ते, गटर, लाईट, पाणी हे आपण करतच असतो, करतच राहिलं पाहिजे, ते केलंच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण विकास कामं करत असताना, सार्वजनिक प्रश्न सोडवत असताना हा देखील एक गंभीर विषय आहे आणि ह्याच्याकडे कुणीही दुर्लक्ष करून चालणार नाही. नुसतंच लाईट दिवा बत्ती केला म्हणजे प्रश्न सुटले असे नाही. आपल्या समाजातला हा आज एक दुर्लक्षित झालेला विषय आहे, सगळ्यांच्या जीवनात आढळतोय, पण त्याच्याकडे कोण गांभीर्यानं पाहत नाही. आणि त्यामुळे पुढाऱ्यांनी, राज्यकर्त्यांनी फक्तच काय विकास कामं हे देतो, ते देतो, 2 लाख देतो, 20 कोटी देतो असं करून चालणार नाही. या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा देशभरामध्ये तर 2023 साली देशात 1.5 लाख ऍक्सिडेंट झाले आणि जवळपास 65,000 लोकांचा मृत्यू झालेला. 65,000 देशात. 2024 साली 1.5 लाख ऍक्सिडेंट झाले, तेवढेच मृत्यू झालेले. 2025 साली 1,34,000 ऍक्सिडेंट झाले, 57,000 लोकांचा मृत्यू झालेला. आणि महाराष्ट्रातले अपघात जर पाहिले तर 2023 साली 35,000 ऍक्सिडेंट झाले, 15,000 लोक मृत्यू पावले. 24 साली 36,000 ऍक्सिडेंट झाले, 15,000 लोक मृत्यू पावले. आणि 25 साली तेवढेच मृत्यूंची संख्या. ह्याच्यामध्ये घट होताना कुठेही दिसत नाही. त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, देशात सांगितलं, राज्यात सांगितलं, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरती, मी आता 2025 चीच आकडेवारी सांगतो, किंवा 23, 24 आणि 25 3 वर्षाची आकडेवारी जर घेतली तर आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग आणि इतर रस्ते जे आहेत आपले गाव खेड्यातले रस्ते, असे 8,500 ऍक्सिडेंट झाले आपल्या जिल्ह्यामध्ये 3 वर्षात. आणि मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या जवळपास 4,000 लोक त्या ठिकाणी मृत्यू पावले. 4,000 3 वर्षात ऍक्सिडेंटमध्ये. आणि ती परिस्थिती आपल्या सोलापूर माळशिरस तालुक्याची पाहिली किंवा अकलूजच्या परिसरातली पाहिली तर जवळपास 4,000 ऍक्सिडेंट झाले आणि 1,000 लोक मृत्यू पावलेले. ही परिस्थिती माळशिरस तालुक्यातले आपल्या सोलापूर जिल्ह्यात. आणि गांभीर्यपूर्वक ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रस्ते, लाईट, पाणी किंवा अजून काय विकास कामं असतात, विकास कामं करणं गरजेचं आहे, केलंच पाहिजे, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण मोटरसायकल चालवत असताना, वाहनं चालवत असताना ह्याबद्दल आपण सगळ्यांनी वडीलधारी मंडळी म्हणून आपण जबाबदारी घेतलीच पाहिजे. मी जी बैठक अकलूजला मागच्या 15 दिवसापूर्वी घेतली, प्रशासनानं, नगरपालिकेनं स्वच्छ ठरवलेलं आहे की जर का 18 वर्षाचा खालचा व्यक्ती, मुलगा मुलगी जर वाहन चालवताना सापडला तर 2 वेळा त्यांना समज देण्यात येईल, आई वडिलांना समज देण्यात येईल. आणि कायदा असा सांगतो की आई वडिलावरती गुन्हा दाखल होतो. त्यामुळे इथं उपस्थित सगळा तालुका आहे, आजूबाजूचे 2-4 तालुक्याची प्रमुख मंडळी आहात. त्यामुळे लहान मुलांना वाहन चालवायला द्यायचं नाही, ही जबाबदारी, खबरदारी आपण बाळगा. मी आणि विश्वतेज रणजितसिंह मोहिते आम्ही दोघंही वेगळे प्रवास करतो, वेगळ्या गाडीत असतो किंवा कुठे आम्ही वेगळं असलो तर मी स्वच्छ सांगितलेलं आहे माझ्या ड्रायव्हरला, तू जर सिग्नल तोडला, तू जर लाईन कटिंग केली, चुकीच्या ठिकाणी पार्किंग केलं, माझं नाव अजिबात सांगायचं नाही. रणजितसिंह मोहिते पाटलाची गाडी आहे ना, आमदाराची गाडी आहे, जे काय असेल 500-1000 रुपये दंड भरायचा. तू तुझ्या पैशातनं भर, नाही तर कुठनं भरायचं भर, माझं नाव सांगायचं नाही. 500-1000 रुपयासाठी माझं नाव बदनाम करायचं नाही. त्यामुळं मी हे स्वच्छ पाळलंय
विश्वदेश रणजितसिंह मोहितेंनी सुद्धा हे पाळलं आहे. आतापर्यंत आपण कुठेही गेलो तर कुठला आहे, अकलूजचा आहे, सोडून देत होते दादांच्या नावाखाली. पण प्रशासनानं इथं ठरवलेलं आहे, अकलूजमध्ये वाहनं पार्किंग करत असताना किंवा पार्किंग हा विषय आहेच, पण आपल्या लहान मुलांना वाहनं चालवायला देत असताना आणि वाहन चालवताना ही खबरदारी घ्यावी, ही विनंती देखील मला ह्या बैठकीच्या निमित्तानं करायची. त्यामुळे उद्या जर का इथं अकलूजमध्ये कुठं आरटीओनं पोलिसांनी कोणी गाडी अडवली तर शिवबाबाला आणि धैर्यशील मोहितेला फोन करू नका. काही पळवणारी मोटरसायकल कोणाला दिसत नाहीत मला, फोन करू नका. मी स्वच्छ सांगतोय. आणि उगा 100 रुपयासाठी खासदाराला फोन करायचा का? त्याच्यापेक्षा आपणच वाहन नीट चालवू, आपणच वाहन नीट चालवू, आपल्या गावाची शिस्त सांभाळू. इतर कामासाठी धैर्यशील मोहिते रात्री 2 वाजता तुमच्याकडे उठून येतात, खासदार येत आहेत, आमदार साहेब उठून येत आहेत रात्री 2 वाजता 4 वाजता. पण वाहन चुकीचं चालवलं. ट्रिपल सीट तर अधिकृत झालेलं आहे, अधिकृत झाले ट्रिपल सीट. म्हणजे तिचं पाणी समोरनं जाते, अजून उलट्या साईडनं वाहनं चालवली. त्यामुळे 100 कोटीचा रोड आहे, बायपास रोड आहे, तिथं शिवबाबांनी नगरपालिकेने ठरवलेलं आहे 0 पोलीस उभा करायचे आणि सगळ्याला दंड आकारणी करायचं ठरवलंय. मी सुद्धा सांगितले, माझ्या ड्रायव्हरनं जर चुकीची गाडी लावली अकलूजमध्ये तर मला सुद्धा दंड आकारणी करायची. आणि ड्रायव्हरला सांगितले तुझ्या पगारातनं पैसे भरायचे. आणि एवढं स्वच्छ सांगतोय म्हणजे उद्या गैरसमज नसावा कुणाचा की अकलूजमध्ये एवढं स्ट्रिक्ट का झालंय. कारण की गावाचं तुम्ही आता शाळेला सुट्टी आहे, एवढं ऊन आहे तरी सुद्धा ट्रॅफिक तुम्ही बघताय गावामध्ये कसं ट्रॅफिक होतंय. आणि दिवाळीच्या वेळेस शाळा सुरू झाल्यानंतर तर अजून बिघडलेलं असतं. त्यामुळे ह्याची सुरुवात अकलूजपासून आपण करतोय. त्यामुळे आपण बाहेर न वाहनं आपण गावामध्ये आणता ह्याची सुरुवात अकलूजमध्ये होईल, उद्या माळशिरसला होईल, उद्या नातेपुत्याला होईल. आणि त्यामुळं ट्रॅफिकची शिस्त लावणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, ही सरकारची जबाबदारी नाही. मी मागच्या काही 15-20 दिवसापूर्वी पुण्यात रात्री मला 10 वाजता पुण्यामध्ये रिसेप्शन अटेंड करायचो. थेऊर फाट्यापासून मला हडपसरला जायला 2.5 तास लागले, थेऊर फाट्यापासून. त्यामुळे ही ट्रॅफिकची परिस्थिती पुण्यामध्ये आपण बघतोय. तेच खेड्यापाड्यात होऊ नये. वाहनांची संख्या वाढायला लागलेली, मोटरसायकलचं स्पीड देखील वाढायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना बसावं म्हणून एक शिस्त लागावी म्हणून ह्या गोष्टीचा उल्लेख ह्या ठिकाणी केलेला आहे. कुणाचा हेतू दुखवायचा किंवा कुणाला वाईट म्हणायचं हा हेतू अजिबात नाही. त्यामुळे ह्या गोष्टींना देखील आपण सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती या निमित्तानं करू. या SIRचं सांगितलं, ट्रॅफिकच्या बद्दलचं, वाहनांच्या बद्दलची आजची परिस्थिती, ॲक्सिडेंट आणि मृत्यू याची परिस्थिती आपण आपल्यासमोर या ठिकाणी आढावा मी या ठिकाणी दिलेला आहे. तिसरा विषय की आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे आणि पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी, मतदार नोंदणी त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची. आणि त्याची अट अशी आहे की जो पदवीधर, जो ज्यानं डिग्री घेतलेली त्यानं त्याची डिग्री 1 नोव्हेंबर 2022 पूर्वीची त्याची डिग्री असली पाहिजे, तर तो पदवीधर निवडणुकीला किंवा मतदाराला त्या ठिकाणी पात्र ठरतो. आणि अकलूज आणि माळशिरस तालुका किंवा आपला सगळा हा पंढरपूर आणि हा सगळा परिसर एवढ्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहे, पदवीधरांची एवढी मोठी संख्या आहे, जवळपास दरवर्षी ह्या सगळ्या संस्थेमधनं आपण जर पाहिलं तर 500,000 विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन बाहेर त्या ठिकाणी येतात. त्यामुळे ग्रॅज्युएट पदवीधर मतदारसंघाची नोंदणी देखील त्याची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्याच्यावरती आपण ऑनलाईन ती सगळी प्रक्रिया त्या ठिकाणी करून आपली मतदार यादी त्या ठिकाणी पदवीधर नाव नोंदणी करावी, अशा प्रकारची देखील विनंती या निमित्तानं आपल्याला आपल्यासमोर करायची. चौथा विषय, आता जो महत्त्वाचा विषय होता किंवा सगळीकडे चर्चेला आलेला विषय, त्याचे गैरसमज त्या ठिकाणी झालेले आहेत. शक्तीपीठाबद्दलचा, शक्तीपीठाचा आता सर्वांनाच हा विषय लागू पडत नाही, कारण की काही गावं, ठराविक गावच त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. पण SIRचा विषय हा संपूर्ण प्रत्येक नागरिकाला तो आहे. त्यामुळे SIR साठी ही खरी बैठक बोलवली होती आणि SIR साठी ही बैठक बोलवली असं सांगितलं असतं तर कुणी गांभीर्याने घेतलं नसतं. 60,000 लोक आपले वंचित राहिलेले आहेत मतदार यादीतनं.
त्यामुळे राजकारण करत असलेल्या, पुढारपण करत असलेल्या व्यक्तींनी, नेते मंडळींनी सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि स्वतः मतदारांनी देखील ह्याकडे लक्ष द्यावं. ही खरं उद्दिष्ट ह्या बैठकीचा होता. शक्तिपीठाबद्दलचा गैरसमज त्या ठिकाणी होते आहेत. मी आपल्याला काही दिवसापूर्वी बोललो होतो की आपण सविस्तर माहिती घेऊ, लोकांना जे प्रशासन आहे, जे कन्सल्टंट आहेत त्यांना बोलू, त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊ. कन्सल्टंट ह्या ठिकाणी ज्यांनी हे मॅपिंग केलेलं आहे, ज्यांनी ह्या संपूर्ण शक्तिपीठाचं लेआउट तयार केलेलं आहे, ते देखील इथं उपस्थित आहे. मला जेवढं समजलेलं आहे की माझं मनाचं नाही, विरोधात नाही, बाजूनं नाही, पाठिंबा नाही, काही गैरसमज नाही. मला जे समजलेलं आहे, जे त्यांनी लेआउट तयार केलेलं आहे, जे आता त्यांनी आखणी केलेली, ते मी आपल्यासमोर सांगतोय. माझ्या मनाचं काही सांगणार नाही. त्यामुळे माझ्याबद्दल किंवा आमच्या कोणाबद्दल ही गैरसमज करून घ्यायचं काही कारण नाही. जे समजलेलं आहे ते आपल्यासमोर मांडतोय. त्यात काय दुरुस्ती करायची, काय चुकलंय, काय करायचं हे आपण सुचवा. आमदार साहेब, खासदार साहेब ह्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी संबंधित जे पातळीवरती जिथं बोलण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण बोलू. पण आहे काय, मुळात आहे काय हे तर समजलं पाहिजे. माहीतच नाही आणि उगाच त्याच्यावरती गैरसमज करून घेण्यात काय अर्थ नाही. मी जसं मागच्या वेळेस म्हटलं की करोना काळात सुरुवातीला 8 दिवसातच अजून जग संशोधन करतंय, अभ्यास करतंय की करोना कशामुळे झाला. त्याच्यावर अभ्यास चालला होता, अजून संशोधन चाललं होतं. तोपर्यंत कोणीतरी सोशल मीडिया करून टाकलं की कोंबड्या खाल्ल्या की करोना होतो. कोंबड्या पुरल्या, जाळल्या, फुकट वाटल्या, रुपया किलोनं वाटप केलं आणि परत 6 महिन्यानं त्याच बाजारानं कोणीतरी सांगितलं की कोंबड्या खाल्ल्या की करोना बरोबर झालं ना. त्यामुळे गैरसमज होऊ नये, वस्तुस्थिती समजून घेऊ आणि मग त्याच्यावरती रूपरेषा काय असेल, दिशा असेल ती आपण ठरवलेली योग्य राहील. गैरसमज राहू नये म्हणून मी आपल्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न करणार आहे. चांदापुरीचे पाटील ऐका जरा. हा शक्तिपीठ रस्ता सुरुवात कुठून होणार आहे तर वर्धा जिल्ह्यातनं पवना हे गाव आहे. पवना ह्या गावापासून सुरू होणार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा म्हणून गाव आहे शेवटचं, जिथं टोल नाका आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं बांदा असा 856 किलोमीटरचा हा रस्ता आहे. शक्तिपीठ 856 किलोमीटर. ह्याच्यामध्ये 13 जिल्हे येतात. वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि शेवटी सिंधुदुर्ग असा 13 जिल्ह्यांचा हा समावेश आहे. 856 किलोमीटरचा हा रस्ता आहे. आता ह्याच्यामध्ये 2 चर्चा समाजामध्ये सगळीकडे आहे की जुना लाईन आउट, जुना अलाइनमेंट आणि नवीन अलाइनमेंट असे 2 चर्चा झाल्या. जुनं अलाइनमेंट जे होतं ते बार्शी, मोहोळ, पंढरपूर, सांगोला असं जुनं अलाइनमेंट होतं. बार्शी, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला असं जुनं अलाइनमेंट होतं. नवीन अलाइनमेंट बार्शी, माडा, पंढरपूर आणि माळशिरस. म्हणजे बार्शीला बार्शी राहिलं, मोहोळच्या ठिकाणी माडा आलं, पंढरपूरला पंढरपूर राहिलं आणि सांगोल्याच्या ठिकाणी माळशिरस आलं. असं हे नवीन अलाइनमेंट आहे. आपल्या जिल्ह्यात म्हणजे आपल्या जिल्ह्यात बार्शीत कुठे येणार आहे, सुरुवात कुठून होणार आहे तर गौडगाव पासून सुरुवात होणार आहे आणि रस्ता संपतो कुठं, माळशिरस तालुक्यातनं सातारा जिल्ह्यात जात असताना गारवाडला रस्ता संपतो. गारवाडला सुरू होतो बार्शीतनं, गौडगाव पासून माळशिरस तालुक्यातल्या गारवाडापासून हा रस्ता बाहेर पडतो. हा नवीन. आणि जुना कसा होता तर जुना बार्शीतनं गौडगाव पासून सुरू होणार होता आणि सांगोल्यातनं पाचेगावला बाहेर निघणार होता जुना रस्ता. आणि नवीन अलाइनमेंट हे गारवाड पासून बाहेर पडतं. ह्याच्यामध्ये जमीन जुनं अलाइनमेंट होतं बार्शी सांगोला, याच्यामध्ये 1742 हेक्टर जमीन त्याच्यामध्ये खाजगी जमीन ही अधिग्रहण केली जाणार होती किंवा ॲक्वायर केली जाणार होती.
आणि नवीन मध्ये किती आहे तर 1832 हेक्टर. जुन्यात 1742 हेक्टर, नवीन मध्ये 1832 हेक्टर. हे साधारणतः एक 100 हेक्टरचा फरक पडलेला आहे नवीन आणि जुन्यामध्ये. जुन्या अलाइनमेंटला बार्शी तालुक्यातली 9 गावं जाणार होती. 9 गावं 16 किलोमीटर बार्शी तालुक्यात होता आणि 243 हेक्टर बार्शी तालुक्यातलं क्षेत्र आरक्षित होणार होतं, म्हणजे अधिग्रहण होणार होतं, एक्वायर होणार होतं. त्याच्यामध्ये थोडासा भाग उत्तर सोलापूरचा आहे, 3 गावं 6 किलोमीटर रस्ता फक्त आणि 75 हेक्टर. मोहोळ मधली 10 गावं 35 किलोमीटर आणि 418 हेक्टर. पंढरपूर मधली 11 गावं 32 किलोमीटर आणि 381 हेक्टर. आणि सांगोल्यातली 21 गावं जवळपास 60 किलोमीटर आणि 624 हेक्टर जाणार होतं. नवीन अलाइनमेंटला बार्शीतली 9च्या ऐवजी 13 गावं झाली, 16च्या ऐवजी 31 किलोमीटर झालं आणि 243 किलोमीटरच्या ऐवजी 384 हेक्टर झालं. माढ्यामधली 13 गावं 45 किलोमीटर आणि 745 हेक्टर. पंढरपूर मधली 11 गावं जाणार होती, अलाइनमेंट तिकडनं होतं ते असं झाल्यामुळं 5 गावं. पंढरपूर मध्ये 32 किलोमीटर होतं ते 16 किलोमीटर. पंढरपूर मध्ये 381 किलोमीटर होतं ते 274 किलोमीटर झालं. माळशिरस जुन्या अलाइनमेंट मध्ये नव्हताच. माळशिरसची 12 गावं आणि 36 किलोमीटर आणि 485 हेक्टर. 485 हेक्टर असं एकूण सोलापूर जिल्ह्यातली 43 गावं, सोलापूर जिल्ह्यातलं 129 किलोमीटर एवढ्या क्षेत्रामधनं हा शक्तीपीठ रस्ता त्या ठिकाणी जुन्या आणि नवीन मधला, किंवा मी आता वाचला तो नवीन मधला, हे अलाइनमेंट आपल्या तालुक्यातलं आपल्या जिल्ह्यातलं दाखवलेलं आहे. आता इंटरचेंज जो असतो की आपण समृद्धी महामार्गावरती पाहिलं असेल की असं फिरून जायला किंवा दुसऱ्या खाली गावांना उतरायचं असेल तर त्याला इंटरसेक्शन, इंटरचेंज ज्याला म्हणतात. मोठा घेर असतो, मोठे रस्ते असतात, लांबपर्यंत वळून जायचं असतं. तर असे इंटरसेक्शन चेंज कुठं आहेत तर एक बार्शीमध्ये पानगावला आहे, माढ्यामध्ये मोडलीमला आहे, पंढरपूरमध्ये करकमला आहे आणि माळशिरसमध्ये वेळापूरला आहे. हे इंटरसेक्शन, इंटरचेंज असतो ते हे 4 ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये, हे 4 ठिकाणी इंटरसेक्शन आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं शंका कुशंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आल्या. ते स्वाभाविक काही चुकीचं काही नाही की याला पैसे किती मिळणार, मोबदला किती मिळणार, इरिगेशनची जमीन जाणार आहे, इरिगेटेड जमीन जाणार आहे, रस्ता जसा समृद्धी महामार्ग असा भरावा करून केलेला आहे तसा जाणार आहे का, रस्ता असा पालखी मार्ग आहे तसं जाणार आहे, अशी काही शंका आपल्या सर्वांच्या मनामध्ये होते. त्याला सर्व्हिस रोड असणार आहे का, त्याला अंडरपास असणार आहेत का. तर ही सगळी माहिती जी मला मिळालेली आहे आता इथं माझ्यासमोर मला दिलेली आहे. तुम्ही माझं भाषण संपल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्यांच्याकडनं काय असतील ते समजून घेऊ. मी वस्तुस्थिती मला जी समजलेली आहे ती मी मांडतोय, माझं मत मांडत नाही. त्यामुळं हा रस्ता बहावा करून जाणार, जसं आपलं पालखी मार्ग आहे जमिनीला लागून तसा नाहीये, बहावा करून असणार आहे. दुसरा, प्रत्येक 500 मीटरला अंडरपास असणार आहे वाहनं येणे जाण्यासाठी. प्रत्येक 500 मीटरला, त्या 500 मीटरचा जो अंडरपास आहे जिथं कॉन्क्रीट, मी समजा आता ह्या गावापासून ह्या गावाकडे जायचंय तर त्याला पास जो आहे 500, प्रत्येक 500 मीटरला तर आहेच, तर त्याची उंची किती आहे तर ती 5.5 मीटर आहे. ही 5.5 मीटर आहे. आणि पानंद रस्त्याची उंची ही 4.5 मीटर आहे. पानंद रस्त्यावरनं पलीकडे जायचं असेल तिथंही असणार आहे पास, पुलाखालचा, त्या ब्रिज खालचा किंवा त्या रस्त्याखालचा, तो 4.5 मीटर असणार आहे. ती कमी आहे असं आम्ही भाईयांनी, उत्तमराव जानकर साहेबांनी, आम्ही तिघांनी पण सांगितलं की ती उंची कमी आहे. भावं नावं हा मत नाहीये, सुधारणा करतायत, काय करतायत त्याच्याबद्दल आमचं मत सांगितलं की उंची कमी आहे.
ह्याचा मोबदला किती मिळणार आणि कसा मिळणार आणि कुठल्या तारखेचा मिळणार आणि त्याचं मॅपिंग, सॅटेलाइट मॅपिंग झालेलं आहे, ड्रोन मॅपिंग झालेलं आहे. तर 31 जून 2023 31 जून 2023 पूर्वी 31 जानेवारी 2023 ला 31 जानेवारी 2023 ला जे काय आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या शेतामध्ये जे काही दिसतंय आपल्याला, हे पिकं बदलत राहतील, पिकांचा नाही विषय, झाडं, वास्तू, गोटा, बंगला, घर, जे काय असेल ते 31 जानेवारी 2023 ला ती कट ऑफ डेट त्यांनी शासनाने त्या ठिकाणी GR मध्ये काढलेली, 31 जानेवारी 2023. परत सर्व्हिस रोड असणार आहेत का, तर सर्व्हिस रोड आहेत, सर्व्हिस रोड आहे. पण तो सर्व्हिस रोड आता शासनाच्या प्लॅनिंग मध्ये तो डांबरी रोड नाही, तो डांबरी रोड नाही. आताच प्लॅनिंग आहे ते. आता ते उद्या काय बदल होतील अजून ह्या एजन्सीनं, जी एजन्सी हे सगळं सर्वे करते, ह्या एजन्सीनं, सर्वे करणाऱ्या एजन्सीनं शासनाला अजून त्यांचा रिपोर्ट दाखल केलेला नाही. अजून एजन्सीकडेच हा रिपोर्ट आहे, शासनाकडे अजून दाखल झालेला नाही. त्याच्या अगोदर हे सगळं सुरू झालं, अजून त्यांचा रिपोर्ट शासनाला जायचा आहे, त्याच्यावरती शंका कुशंका त्या सगळ्या गोष्टींचं निरसन होईल किंवा त्याच्यावरती बोललं जाईल, शासन त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया देईल. त्यामुळं अंडरपास आहेत का, तर अंडरपास आहेत आणि सर्व्हिस रोड आहेत, कच्चे सर्व्हिस रोड आणि ओढा नावा असेल, समजा इथून सर्व्हिस रोड आहे आणि पलीकडे गेला तिथं मध्ये ओढा लागला तर त्याच्यावरती पूल नाहीये सध्याच्या प्लॅनिंग मध्ये, तिथं जर सर्व्हिस रोड कट झाला, असं आजचं नियोजन आहे. ते उद्या बदलू शकतं, कारण की मी जसं म्हणलं की आजचा रिपोर्ट हा फक्त कन्सल्टंट सर्व्हिस जे आज मॅपिंग करतात त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडनं शासनाकडे जाईल, शासनाकडनं मग त्याच्यावरती विचार करून त्याच्यावरती पुढचा निर्णय होईल. आणि ह्या प्रकल्पाची किंमत 856 किलोमीटरची किंमत 1,01,000 कोटी रुपयाची आहे. 1,01,000 कोटी रुपयाचा हा शक्तीपीठाचा महामार्गाचा प्रोग्राम आहे, हा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. त्याच्यावरती समज गैरसमज किंवा चर्चा आपण सर्वांनीच केलेली आणि जी आज कन्सल्टंटनं तयार केलेला रिपोर्ट आहे, मी आज आपल्यासमोर, मला जे समजलं ते मी आपल्यासमोर माहिती दिलेली आहे. ह्याच्यातनंही आपल्याला काही शंका कुशंका राहिल्या, आपल्याला वाटलं की समजून घ्यायचंय, तर आपण विचारा, ते कन्सल्टंट त्या ठिकाणी आपल्याला माहिती देतील. पण मी पुन्हा एकदा सांगतो की जोपर्यंत मीटिंग संपत नाही तोपर्यंत कोणी उठायचं नाही. मला अजून 1-2-3 गोष्टी बोलायच्या. त्यामुळे SIR साठी ही प्रामुख्यानं बैठक होती. 60,000 लोक आपल्या मतदार यादीतनं अजूनही त्या ठिकाणी कमी आहेत, त्यांचं मतदार नोंदणी त्या ठिकाणी करून घेणे. दुसरा, अकलूजच्या ट्रॅफिक बद्दलचा आणि होणाऱ्या ऍक्सिडेंटचं प्रमाण, मी हा विषय बोललेलो आहे. तिसरा, पदवीधर मतदारांची यादी त्या ठिकाणी मतदार नोंदणी करून घेणे. हे गांभीर्यानं आपण ह्या तिन्ही गोष्टींकडे या ठिकाणी लक्ष द्यावं ही विनंती या ठिकाणी करतो. आणि शक्तीपीठाबद्दलच्या काही शंका कुशंका असतील किंवा ह्याच्या व्यतिरिक्त अजून सार्वजनिक विषय शंका, सार्वजनिक वैयक्तिक नाही, सार्वजनिक काही शंका कुशंका असतील तर आपण विचारा. आपण या ठिकाणी अधिकारी वर्ग आलेले ती उत्तर देतील. आणि हे सगळं झाल्यानंतर NRBCचे अधिकारी आलेत का, NRBCचे देखील अधिकारी आलेले. त्यामुळे आपलं तांदळवाडी, पाहुणी, कोळेगाव ही सगळी जी परिसरातील पाणी त्या ठिकाणी लागणार, NRBCची आजची परिस्थिती, उजनी भाटघरची परिस्थिती, त्यामुळे NRBCच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळं आपण सर्वजण मोठ्या संख्येनं आलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि प्रश्न काय विचारला असेल तर त्यातलं 20% कपात होणार, अजिबात खरं नाही. इथं कन्सल्टंटला मी विचारलं, एक्झिक्युटिव्ह मॅडम येथे उपस्थित आहेत, GR मध्ये स्वच्छ दिलेलं आहे. वर्ग 2ची जमीन असेल, तर 10% कपात होणार. सरळ जमीन असेल तर काही कपात विपात नाही. त्याच्यामध्ये
काय म्हटलंय ते लोकांना सांगा. जेरचा नाही विषय. मला तुम्ही दोन गोष्टी सांगायच्या म्हणजे की आम्ही समजा 6 महिन्यापूर्वी झाडं लावली, 1 महिन्यापूर्वी लावली किंवा आजही लावली. आमचं जोपर्यंत अवॉर्ड होत नाही, आमची जमिनीचं मालक आम्ही आहे. ज्या वेळेला तुम्ही पैसे द्याल त्या दिवशी तुम्ही मालक व्हाल. 2023चा नियम लावतो आम्ही 1000 वेळा लावलेला आहे ना. असा काही नियम असायची कारण नाही त्याला. आम्ही गेल्या वर्षी झाडं लावली, गेल्या वर्षी केळीची पीक. आम्ही दरवर्षी या वेळेला केळी मोडून ऊस लावू. आता आमचं ऊस मोडून केळी असेल, कोणतंही पीक असेल, समजा आम्ही डाळिंब लावला असेल, तर याच्यामध्ये 2023चा जी माझ्या मते असं काही सांगत नसावा. तुम्ही सांगताय ते चुकीचं आहे असं माझं मत आहे. नंबर 1. नंबर 2, संमती दिल्यावर 5 पट आणि तक्रार केल्यावर 4 पट असं काही शासनीय नियम आहे. म्हणजे तुम्ही रणजिताला सांगितलं, माझ्या तर कधी वाचनात हे आलं नाही. आणि आला असेल तर तुम्ही त्याचं स्पष्टीकरण द्या, सांगा काय आहे तो JR. कारण तो JR माझ्याकडे पण आहे. JR काय असं सांगत नाही 2023चा. नाही तुम्ही याच्या माईक वरती सांगा, पुढे या, माईक या. कन्सल्टंट कंपनीकडनं आहेत बरं का, शासनाकडनं नाहीये. 31 जानेवारी 2023ला जो GR आलाय त्या GR मध्ये असा उल्लेख केलेला आहे की ज्यावेळी संयुक्त मोजणी झाली त्यावेळी संयुक्त मोजणीच्या वेळी भूखंडमापक जागेवर जातात. जागेवर गेल्यानंतर वस्तुस्थितीप्रमाणे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या नकाशावर घेतात. नकाशावर घेतल्यानंतर संयुक्त मोजणी झाल्यानंतर ज्यावेळी मूल्यांकनासाठी संबंधित विभाग जातोय, समजा बांधकाम विभाग असेल, कृषी विभाग असेल, तर त्याने ज्यावेळी मूल्यांकन ठरवणार त्यावेळी 2013चा GR वापरून त्याचं शहानिशा करावी की त्याच्यात नेमकं हे झाड 2 वर्षाचं आहे, 4 वर्षाचं आहे, घर किती वर्षाचं आहे, त्यानुसार त्यांना मूल्यांकन द्यावे. म्हणजे त्याच्यात कोणी बळी पडू नये हा त्याचा नियम आहे. संयुक्त मोजणी अजून झालेली नाही. सेक्शन 3 झालेलं आहे, 15-2 झालेलं नाहीये. अजून त्याला 1 महिना लागणार आहे. ज्यावेळी संयुक्त मोजणी होईल त्यावेळी तुमचं झाड असलं पाहिजे, बाग असली पाहिजे, घर असलं पाहिजे किंवा ती विहीर असली पाहिजे. संयुक्त मोजणीच्या वेळी जे असेल ते त्या ठिकाणी गृहीत धरलं. नंबर 1. नंबर 2, की शक्तीपीठाला माळशिरस तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांचा विरोध आहे. म्हणजे बागायत भागामधून जातोय, अनेक लोकांचं त्याविषयी मत आहे. आणि दुसरी गोष्ट की हे जे 5 पट त्यांनी सांगितलं आम्हाला, रणजितदादांना, खासदार साहेबांना, ती संमती देईल. कुठं झालं असेल त्याचे अनेक महामार्ग आहेत, पण तसा कायदा, तसा JR किंवा तसं हे मी कुठं पाहिलं नाही. कारण ज्या वेळेला पुरंदरला यांनी 12,50,000 रुपये म्हणजे 2.5 लाख रुपये एकरी किंमत पकडली. 12 लाख रुपये, 12,50,000 रुपये किंमत झाली. त्या लोकांनी हरकती घेतल्या, विरोध केला. त्यांना 1,61,00,000 प्लस विहीर येते म्हणजे एकरी 2 कोटी रुपये सगळं पकडून. म्हणजे पुन्हा तर सरासरीच केलं. म्हणजे हरकत घेतल्यावर ना किंमत वाढते का कमी होते हे कन्सल्टंटनी म्हणजे काही हे वाटत नाही. म्हणून निश्चित तुमचं धोरण ठरलं पाहिजे. नंबर 1, तुम्ही लोकप्रतिनिधी बरोबर मिटिंग घेतली पाहिजे. नंबर 2, तुम्ही जे बाधित शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून हा जाणार आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला बोलवून त्या गावामध्ये शासनाचा दर, धोरण, तिथल्या जमिनीचा रेडी रेकनर, तिथली होणारी किंमत, याच्या सगळ्या गोष्टीचा खुलासा त्या गावामध्ये केला पाहिजे. आमदार म्हणून, खासदार म्हणून आम्हाला त्या बैठकीला बोलवलं पाहिजे. त्या लोकांचे काय मत आहेत, काय हरकती आहेत, काय दर मिळाला पाहिजे. कारण वेळापूरचा रेडी रेकनर दर हा 14 लाख रुपये, 15 लाख रुपये आहे. किंवा सरासरी 3 वर्षाचा काढला तर तो 17.5 लाख रुपये आहे. 17.5 लाखाच्या 5 पट धरलं तर 1 कोटी रुपये होता. आणि बाजूला उघडेवाडी गाव आहे जिथं इंटर चेंज लिंक होत आहे. निम्मा लिंक 100 एकर इंटर चेंज उघडेवाडीमध्ये जातोय, 100 एकर वेळापूरमध्ये येतोय. मग उघडेवाडीचा जर 6 लाख रुपये असेल तर त्याला 30 लाख रुपये मिळणार आणि वेळापूरवाल्याला 1 कोटी रुपये मिळणार. म्हणजे असं दोन्ही बागायत दोन्ही सारख्याच जमिनी आहेत, दोन्ही ठिकाणची परिस्थिती चांगली आहे. नेवरे गाव आहे, वेळापूर 75% ड्राय तरी आहे, उन्हाळ्यामध्ये पिकं जळतात. नेवरे गावामध्ये सदन आहे,
उजनी आहे, निरा आहे आणि नदी आहे. त्यामुळं ते गाव सदन असताना त्याचा रेडी नेकणारी 6 लाख रुपये. म्हणजे या वेळापूरपेक्षाही 10 पट चांगली जमीन नेवऱ्यामध्ये आहे, पण रेडी नेकणार कमी आहे. असं असता कामा नये. म्हणून तिथल्या बाधित शेतकऱ्यांना, लोकप्रतिनिधींना, गावातल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी विश्वासामध्ये घेऊन तुमचा दर काय असणार आहे, तुम्ही असं सर्वेक्षण ताकदीनं करायला गेला, पोलिसांना घेऊन करायला गेला किंवा अजून काय बळाचा वापर करायला गेला तर हे चुकीचं होईल. हे माळशिरस तालुक्यामध्ये चालणार नाही आणि आम्ही चालूही देणार नाही. आम्हाला सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी स्पष्ट चित्र असलं पाहिजे आणि तो आमच्या मनाप्रमाणे आमची सहमती असेल तर आणि तरच. कारण त्या शक्तीपीठाचा उपयोग कोणालाही होणार नाही, आपल्यासारख्या सामान्य माणसाला कोणालाही होत नाही. त्याच्यावरती मोटरसायकल नाही, रिक्षा नाही, तुम्हाला मध्ये आधी शिरायला कुठेही संधी नाही. वेळापूरला चालला तर थेट तुम्ही दिवणला उतरायचा. म्हणजे तुम्हाला गारवाला जायचंय, निमगावला जायचंय, चांदापुरीला जायचंय, वर्ण उडी मारायची चालू होणार, मध्ये आधी थांबायचं नाही. किंवा कुठं तुम्हाला साखर कारखान्याला चांदापुरीला ऊस न्यायचाय, अजून कुठं न्यायचाय यायचाय, असला काहीही भाग नाही. त्यामुळं तुमच्या शेतीची सुलभ वाहतूक होईल, अमुक होईल, तमुक होईल, असं काही घडणार नाही. नंबर 1. नंबर 2चा विषय, तो 12-14 फूट उंचीवर नाही. त्यामुळं ज्या वेळेला त्याच्या भिंती बांधल्या जातात, मातीचं एक्सवेशन केलं जातं, माती खाल्ली जाते, त्यावेळेला पाण्याचे जे फ्लो आहेत, आता जी परिस्थिती बोरगाव मध्ये तयार होत झालेली आहे की 10-10, 20-20, 30-30, 100-100 एकराला आज बी वापसा नाही. म्हणजे पाण्याचे स्रोत अडून राहिलेले आहेत. कामं करत असताना त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर फक्त त्याचा मलिदा, त्याच्या नफ्याचं पर्सेंटेज आणि या गोष्टी, बाकी शेतकऱ्यांचं काय होतंय काय नाही या गोष्टी त्या ठिकाणी बघितल्या जात नाही. तिसरी गोष्ट, रणजितदादांनी सांगितलं तसं या गोष्टीचाही खुलासा होणं गरजेचं आहे की तो सर्व्हिस रोड हा 5.5 मीटरचा दोन्ही बाजूनी डांबरी आणि तो शेवटपर्यंत कनेक्ट पाहिजे. ओढा, उगळ, नदी कुठेही असू द्या, तो पूर्ण वेळ जाण्यासाठी असला पाहिजे. म्हणजे जर आपल्या सर्वांची संमती असेल तर ती पुढची गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपल्याला खुलासा झाला पाहिजे, आपल्याशी त्यांनी चर्चा केली पाहिजे आणि मगच संयुक्त मोजणी असेल, ड्रोन मोजणी असेल, आपली सहमती असेल, त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. म्हणून 2023चे जे रणजितदादांना सांगितलं त्यांनी ते चुकीचं सांगितलं. तुमची संयुक्त मोजणी एकदा झाली की ती डेडलाईन आली की त्या दिवशी तुमच्या रानामध्ये जे आहेत ते, आणि संयुक्त मोजणीला हे आता येणार आहेत, प्रयत्न चालू आहे यांचा वार्षिकडून. त्या ठिकाणी ड्रोन लोकांनी दगड घालून पाडले, फोडले, काय झालं असेल ते झालं असेल समजा. पण यानंतर त्यांनी या लोकांकडून सुरुवात करावी, गावगाड्यापासून सुरुवात करावी अशी तालुक्याचा आमदार म्हणून, खासदार म्हणून आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. सगळ्याची चर्चा झाली, सगळ्याची सहमती झाली तर हरकत नाही. सगळ्याची सहमती नसेल, निमगावमध्ये बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी विरोध केला, मी त्या ठिकाणी होतो, राजू शेट्टी साहेब आले होते, रोहित दादा आले होते, त्या ठिकाणच्या लोकांची मतही तीव्र आहे आणि अजूनही लोकांची, बऱ्याच लोकांमध्ये म्हणजे वडीलधारी माणसं, डोळ्यातनं पाणी, म्हणजे त्यांना वाटतं की आपलं हे सगळं गेलं, उद्या पैसे काय राहणार नाही, उद्या आपलं हे गेलं तर आपण जाणार कुठं, निर्वासित होऊ, दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर कुठं आहे, कोण भाव भावकी, संरक्षण, प्रतिष्ठा, किंवा आपल्याला आपलं गाव सोडलं की मग आपलं कोण आहे, हाही एक प्रश्न. म्हणजे एक असुरक्षिततेची, किंवा आपल्याला कुठंतरी आपण जगाय गेलोय किंवा हा मागतकरी आपल्या गावामध्ये जगद्गुरू आलाय, ही भावना असतेच कुठल्याही गावाची असतो. त्यामुळे अशा अनेक लोकांच्या अनेक त्या ठिकाणी हे आहे. तर या माध्यमातून या मीटिंगचा उद्देश रणजितदादांनी या ठिकाणी तुम्हाला सखोलपणानं या जिल्ह्यामधली, या तालुक्यामधली माहिती दिलेली आहे. याच बरोबर अधिकाऱ्यांकडून जास्तीत जास्त माहिती मिळवून तुम्हाला तालुक्यातल्या लोकांना ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरी गोष्ट की आपण एकत्र आलो, एकत्रितपणाने विचार केला तर ती ताकद, ती शक्ती सगळ्या तालुक्याची, नुसते बाधित शेतकरी आहेत म्हणून नाही,
10-12 गाव आहेत म्हणून नाही, सगळा तालुका तुमच्या पाठीशी उभा आहे. जर तुमचे संसार उद्ध्वस्त होत असतील तरी, किंवा तुम्हाला मोबदला चांगला मिळवून द्यायचा असतील तरी, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, तुमच्या बरोबर आहोत. तुमचं ज्यामध्ये कल्याण आहे त्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहे. सगळा तालुका सोबत आहे. नुसती त्याच गावं तुमच्या संरक्षणाला येतील असं नाही, किंवा तेवढेच लोकांपुरता विषय आहे असं नाही. अगदी आनंदनगरचाही माणूस तुमच्या संरक्षणाला येईल, खुडूचा येईल, माळशिरसचा येईल. आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू. जेही असेल ते आपण एक जीवानं एक विचारानं निर्णय घेऊन यामध्ये कशामध्ये तुमचं हित आहे त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. धन्यवाद. कोणाच्या काही शंका प्रत्येकाला अगदी मनमोकळेपणानं मांडायचं असेल तर मांडू शकतो. निमगावमध्ये पारिजात काय राहणं दुरुस्त करून त्यात माती भरली. म्हणजे आज रोजी ते राहणं उतार्याला लागवडीस आयोग म्हणजे पोट बागायत नाही. आता ती एक मोठी अडचण आहे. म्हणजे बावनकुळे साहेबांनी सांगितलं आपण पोट खराब दुरुस्त करून ती कागदावरच राहील. आता दुसरं एक म्हणणं आहे, तुम्ही विमानतळ बी महाराष्ट्रात होते, रस्ता बी महाराष्ट्रात, विमानतळाची जागा वायवटा येत नाही, रस्त्याची बी येत नाही. विमानतळ एवढं पैसे रस्त्याला दिलं तर देवा भाऊचं काय जातं एवढं आम्हाला सांग बाजार. मला वेळ आहे द्यावा भाऊ व्हायला, नाहीतर जाग्यावर जाहीर केलं असतं. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आयोजित बैठकीत मोठेदादा साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब, रणजितदादा, माझं एकच म्हणणं आहे की पिढ्यानपिढ्या आपण सर्व शेतकऱ्यांनी जमिनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्या. आदरणीय काकासाहेब असतील, आदरणीय मोठेदादा असतील, यांच्या प्रयत्नातून माळशिरस तालुक्याचं नंदनवन केलंय. मग ह्या तालुक्यातली 1 इंच ही जमीन माझं वैयक्तिक मत असं आहे की या शक्तीपीठ महामार्गाला जाऊन द्यायची नाही. कारण जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर कित्येकाचे संसार उद्ध्वस्त होणार आहे. अनेक नवीन पिढ्या व्यसनाधीन होणार आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्या पद्धतीनं आज काही लोकांच्या दारात ब्रँडेड गाड्या आहेत, पण त्या ब्रँडेड गाड्यामध्ये शेळ्या, कोंबड्या, म्हणजे पिढी व्यसनाधीन झाली. घरामध्ये पैसा राहिला नाही. प्रपंच आणि पिढ्याने पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळं सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, शेतकरी म्हणजे शेतीवर आपल्या देशाची 65% अर्थव्यवस्था आहे. शेतीच्या उत्पादनावर गावखेड्यातल्या बाजारपेठा फुलत्या, त्याच्यावरती व्यापारी जगतो आणि ही म्हणजे एक सर्कल तयार होत आहे. त्यामुळं आणि निमगाव सारख्या म्हणजे बहुतांश आपल्या तालुक्यातली जमीन ही बागायत आहे, किंवा आपल्या जर बार्शी तालुका जर सोडला तर बहुतांश आपल्या जिल्ह्यातली बागायती जमीन जाणार आहे. त्यामुळं माझी या सर्व म्हणजे लोकप्रतिनिधींना विनंती की आपण सगळ्यांनी म्हणजे माझी जमीन जाणार नाही, पण माझ्या कुणातरी शेजाऱ्याची, मित्राची, पाहुण्याची किंवा आपल्या तालुक्यातल्या व्यक्तीची जमीन जाणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी एक दिलाने एकजुटीने विरोध करू. प्रसंगी आपण शासनाची 2 हात करायची सुद्धा तयारी ठेवूया. धन्यवाद. आज जो शक्तीपीठ महामार्गाचा जो विषय चाललेला आहे, तर तुम्ही आदरणीय रणजित दादांना तुम्ही चुकीची माहिती दिली. लोकशाही आहे, इंग्रजासारखा विषय होतोय. तक्रार केली का 4 पट, तक्रार नाही केली का 5 पट. हे तुम्ही हुकुमशाहीच्या पद्धतीनं अधिकारीवर वागताय आणि हे माळशिरस तालुका कदापि सहन करून घेणार नाही. आदरणीय आमदार साहेबांनी आता सांगितलं मोबदला मिळाला तर आम्हाला भरपूर, आमच्या शेतकऱ्याची सहमती असेल तर जरतरचा विषय आहे. तर तुम्ही जर लोकशाही जुगारून जर ठोकशाही वापरत असेल तर आम्हाला गोळ्या बी झाडल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. तुम्ही माळशिरस तालुक्याला तुम्ही पूर्वीचा तुमचा जो सर्वे होता तो डावलून माळशिरसवर कस काय आला? तिकडे राजू शेट्टीने यांनी सांगलीमध्ये विरोध केला, तिकडलं तुम्ही सोडून दिलं. मला भाषण करायचं नाही दादा साहेब,
हे आता माझी जमीन जाते का तर अजिबात जात नाही, पण मला ज्या लोकांनी निवडून दिलंय त्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी माझं मत मांडतोय की तुम्ही जर असं हुकुमशाहीच्या पद्धतीने इंग्रजाची भूमिका जर घेत असेल तर तुम्ही पुन्हा तालुक्यामध्ये फिरणार नाही, एवढंच बोलतो आणि थांबतो. यात बाधित होणारे शेतकरी आणि गाव त्यातले आले जरा हात वर करा, आम्हाला समजू द्या. बरं. आता हात खाली घ्या. सगळे माडा करमाळा आपलं माडा पंढरपूर माळशिरस तिन्ही ठिकाणचे. आता माझी विनंती आहे त्यांचं जळायला लागले, त्यांचं खरं दुखणं काय त्यांनी पुढे येऊन बोला. आपल्याला राजकीय भाषणभाषी अजिबात करायची नाही. तुमचं वेदना आम्हाला समजून घ्यायचे, त्याच्यावर उपाय काय करायचे यासाठी आम्हाला तिघांना धोरण ठरवायचं. त्यामुळं विरोधाचे दोन प्रकार आहेत. पैसे वाढवून पाहिजे हा एक विरोधाचा प्रकार आहे, आणि आम्हाला रस्ता नकोच, आमच्या भागातनं गेलाच नाही पाहिजे, हे दोन प्रकार आहेत. हे जरा आम्हाला क्लिअर करा. दादा आमच्या इथं बोलले आहेत ना, तिन्ही मार्ग गेले, ते एकच गाव आहे आपल्या तालुक्यात. तर आमचं एक म्हणणं असं आहे, आता माझी जमीन अशी आहे आणि रस्ता मधनच गेला, त्यामुळं त्या बाजूला नेहमी राहिली, ह्या बाजूला नेहमी राहिली. 500 मीटरवर जे बोगदा येतोय ते पण रस्ता कच्चा म्हणते. 500 किलोमीटर तिकडे जाऊन पाईपलाईन काय करणार? पाईपलाईन पाण्याची पाईपलाईन. हा मोबदला तर महत्वाचा मिळालाच पाहिजे, पण सर्वात महत्वाचा आत्ताचे रस्ते गेलेत, आता ज्या माझ्या गावातून 2 रस्ते गेलेत तिथं आमची सोय झालेली नाही आत्ताची. आणि आत्ताची जातोय ह्या रस्त्याचं जर पाईपलाईनचं बी हा मुद्दा क्लिअर करा की रस्ता होऊन द्यायचा असेल तर पैसे काय वाढवून मिळाले पाहिजे, ते पैसे वाढवून मिळालेच पाहिजे. रस्ता पाहिजे का नको? रस्ता गेला तरी चालतोय, पण पैसे मोबदला जसं ठीक आहे. पाहिजे. आता तुम्ही जी शंका उपस्थित केली, हा एक मिनिट, मी वस्तुस्थिती मांडायला उभा राहिलोय बरं का. मी पुन्हा एकदा सांगतो, वस्तुस्थिती मांडायला उभा राहिलेलो आहे. परिस्थिती काय आहे काय नाही आणि मला जे समजलंय आणि जे काय होऊ शकतं ते सांगतोय. मी माझं वैयक्तिक मत सांगत नाही. तुम्ही मागच्यांना दिसत नाही, तुम्ही खाली बसा. पालखी मार्गात काही चुका झाल्या, समृद्धी महामार्गात काही चुका झाल्या. ते पहिल्यांदाच प्रयोग होत होता. पालखी समृद्धी महामार्ग तर पहिल्यांदाच झाला, कारण की उचलून घ्यायचा होता. त्या चुका झाल्या, हे प्रशासनालाही कळाले, सगळ्यालाच कळाले की त्यात काही चुका झाल्या. त्यामुळे त्याला अंडरपास जो आहे 500-500 मीटरला ठेवला नव्हता, तो याच्यात दुरुस्ती केलेला आहे. 500-500 मीटरला अंडरपास ठेवलेला आहे एक. आणि त्याला युटिलिटी पास म्हणतात. म्हणजे आपला पाण्याची पाईपलाईन न्यायची आहे, तिथं अजून काही कनेक्शन न्यायचे आहेत, अजून काही शासकीय क्रॉसिंग करायचं असतंय. हे क्रॉसिंग करायला तिथं प्रत्येक ठिकाणी डक्ट ठेवले जाणार आहेत. त्यामुळे पाईपलाईन क्रॉसिंग करणं, हे करणं, ते करणं, त्याला युटिलिटी डक्ट ज्याला म्हणतात, युटिलिटी डक्ट त्या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे म्हणला ना माझी, तुम्ही वेगळ्या अर्थाने घेऊ नका, तुम्ही बोललाय म्हणून पण घेऊ नका. तुम्ही म्हणला ते अगदी मुद्दा खरा आहे की हे पैसे असे मिळाले आणि ह्याच्यामुळे पिढी बरबाद झाली किंवा व्यसनाधीन झाली, ह्याच्याबद्दल माझी शंका नाही, माझं दुमत नाही. काही प्रमाणात ते खरं आहे. हे इथंच घडलंय असं नाही, ते पनवेलला देखील घडलं. ह्याला जबाबदार आपण आहे ना. माझ्या घरात जास्त पैसे आल्यानंतर माझ्या घरातली पोरं बिघडत असतील तर ह्याला जबाबदार शासन कसं? ह्याला मी जबाबदार आहे माझ्या घरातली पिढी पोरं सांभाळून ठेवायची. म्हणजे विषांतर होऊ नये. मुद्दा बरोबर आहे का तर खरं आहे. पैसे माझ्या घरात जास्त आले
त्यामुळे माझ्या घरातली पोरं बिघडली ही वस्तुस्थिती आहे. पण ते लागू होत नाही सगळ्यात, त्यामुळे ते निकष लावणं चुकीचं आहे. ते जबाबदारी माझी आहे. माझं कुटुंब आहे, माझं घर आहे, माझी पोरं बाळ आहे, ती बिघडणार नाही त्याची काळजी मी घेतली पाहिजे. त्यामुळं रस्ते ज्यांच्या गावातनं ज्यांच्या वस्ती ज्यांच्या रानातनं रस्ता जाणार आहे, जसं धैर्यशील भयामध्ये आपण विरोध आणि पाठिंबा यासाठी चर्चा करायला बसलेलो नाही. आपण मताचं देवाणघेवाण का शंका कुशंका अडीअडचणी समजून घ्यायला बसलेलो आहे. अडीअडचणी असतील समजल्या तर आम्ही दोघं तिघ जण त्या ठिकाणी ज्या पातळीवरती जे मांडणं गरजेचं आहे, कारण की ह्याच्यावरती अजून कन्सल्टंटच्या पातळीवरती हा विषय आहे. कन्सल्टंट शासनाकडे गेलेला नाही, शासनाकडे जाणार, मग वरती हाय कमिटीकडे जाणार आहे. मग त्याच्यावरती सगळ्या शंका कुशंका घेतल्या जातील, प्रश्न उत्तरे केली जाईल आणि त्यातनं मार्ग निघणार. आणि त्यामुळे आपण लगेचच कुठल्या तरी निष्कर्षाला पोहोचायला नको. त्यामुळे ज्यांचं बाधित होतंय त्यांचे प्रश्न त्यांनी मांडावे. एक मिनिट हा बस. आता निमगावचा विषय असा आहे की निमगावला बाजारभाव चाललाय एकरी 50 लाख रुपये, बरोबर का? सभापती सांगते मला एकरी आपले एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकरी घेणार असेल 50 लाख. तिथलं रिडिरेक्टनं दर आहे साधारण 7 लाख रुपये, 7.5 लाख. त्याच्या 5 पट जर केलं तर ती 37 लाख रुपये होते. म्हणजे 13 लाख रुपये एकरी शेतकऱ्याचं नुकसान होते. आता या अनुषंगाने चर्चा आपली झाली पाहिजे की तुमचं काय नुकसान व्हायला लागलं. म्हणजे आम्हाला सरकारला मांडता येईल ना बाबा, तुम्ही द्यायला लागलेला जो नुकसान भरपाई आहे बाजारभावापेक्षा कमी मिळायला लागेल. 5%च्या ऐवजी 6% करा, 7% करा, शेतकऱ्यांना मोबदला द्यायचा. जर रस्ता जाऊन द्यायचा असेल तर नाटक्या समृद्धी महामार्गाला जसं मगाशी संचालक बोलले की पुन्हा एअरपोर्टला एकच दर सगळ्या शेतकऱ्यांना ठरवला, तसा दर एक ठरवा सगळ्या ह्याला. घरात उठून जावं लागतंय आम्हाला, कारण आमच्यातनं निमगाव मधलं कमीत कमी रस्ता गेला तर पाहिजे ना. असं धोरण कशाला रस्ता गेला पाहिजे निमगाव मध्ये? 10 कोटीनं जरी आम्हाला इतके पैसे दिले तर लोक आई वडिलांची सीट देऊन ह्यांना बाहेर गावाला करून सचिन मिसळ काय घाई आहे काय? तर आम्हाला काय पैसे नको पाहिजे, आमच्या गावात रस्ता गेला पाहिजे एवढे हात जोडून विनंती करतो तुम्हाला. दादा, ही जमीन सगळी विजयदादाच्या पुण्याने निमगावात मिळालेली जमीन आहे. पहिलीच जमीन सरकारला गेली होती. ही जमीन विजयदादांनी काहीतरी डोकं चालवून विजयदादांनी वाचवलेली निमगाव करायची जमीन आहे सर्व. त्यात तुम्ही सर्व तुम्हाला सांगतो, आमदार काका बाबासाहेब पटेल, अण्णासाहेब काका त्यावेळेस गाडे वस्तीवर भूमिपूजन करून आली, त्यावेळेस आम्ही गुरा करतो. आणि आता जे आमच्या निमगावला तळ झाले त्या केकावर उभा राहिली, आम्ही पळत गेलो, काही वाहन बघायला मिळत नव्हते. दादा डोळ्या पाणी कामा सांगायचं होतं ते काका म्हणजे अण्णासाहेब काकाला तिथं जर ही तळ केलं तर वेळापूर पर्यंत बघायचं होतं. कॅन्सल करू. मग आता इतरायचं कोणाला? तर आमच्या माणसाचं झालं इतरायचं म्हणलं काका, दादांची गाठ घेतली की लगेच तळ झालं. आज आमच्यात एका माणसानं 20-20 लाख रुपये किती करायला काय केले आहे. खडात फोडून आणि रानं भरून ते रानं तयार केलेली. शेती जर जायचं म्हटलं तर आमच्या अंगाला पाणी होतं. आमचं काय, आमच्या गावात तर कमीत कमी रस्ता गेला ना पाहिजे. निमगाव कोण कोण आले? निमगाव झालेले हात वर करा. नाही नीट 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 सगळे नीट उभा राहा, नीट उभा राहा, शूटिंग कर. नाही आता तुम्ही सगळे निमगावकर सर्वजण उठून उभं राहा. हरकत नाही. मोरया मागा असतात तर कोण? एक मिनिट थांबा. आहे जाय करू बरं. आता ज्यांना आता प्रस्ताव जो मांडलाय विरोध असणाऱ्याने हात वर करायचा. नाही मला तसं नाही, तसं नाही.
तुम्ही बाधित शेतकरी आहे ना? बाधित शेतकरी आहे ना? बाधित शेतकरी आहे ना सगळे? तुम्ही तुमच्या रेकॉर्ड टाकला बरं का? ठीक आहे. रस्ता झाला नाही पाहिजे आम्हाला. आणि काय झालं सांगेल तसं नाही परत किती झालं तर आमची घरं जातात, विहीर जाती. आम्ही पुढे जाऊन जगायचं कुठं? हा सगळ्यात मोठा ठीक आहे, लिमगावचं समजलं. बसा सगळ्यांनी. लिमगावचा पूर्ण विरोध आहे पूर्ण विरोध आहे. असं प्रत्येक गावाने आम्हाला सांगावं. आता इथं कन्सल्टंट आहेत, कन्सल्टंटना ती नोंद घेतलेली आमच्याकडनं ज्यावेळेस आम्हाला म्हणजे खासदारांना आमदारांना आम्हाला कधी बोलवणं होईल त्यावेळेस आम्ही हे नोंदवू. तुम्ही पण तुमच्या टिप्पणीमध्ये टाका. आरंभ काय एकटेच मत नको मला गाव आदरणीय बाधित शेतकरी पाहिजे. आदरणीय मोठे दादा, रणजित दादा, खासदार साहेब, आमदार साहेब, सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी. आमच्या तिथं आता तुम्ही बोलता सांगितलं की आमचं हायवे आहे आरणला, हे रस्ता क्रॉस होतो त्या ठिकाणी हायवे, आणि हायवेच्या ठिकाणी जे हायवेला लागून गट आहे, एक गट असला तिकडं 300 फुटावर संपत असला आणि तिकडं 2000 फुटावर संपत असला तर ते 2000 फुटापर्यंत त्या गटाची जी किंमत आहे हायवे पासून 300 फूट इकडे असं 2000 फूट इकडे त्यांना 25 लाख रुपये एकरी मिळत आहे. रेडी रेकॉर्डचा दर म्हणजे 25 5 सव्वाशे सव्वा कोटी रुपये एकर. आणि इथनं 300 फुटाच्या पुढं दुसरा फूट लागला की त्याचा रेडी रेकॉर्डचा दर आहे 6 ते 6.5 लाख रुपये. म्हणजे 300 फुटाच्या पुढं 350 फुटवाल्या जमिनीवाल्याला 6.5 म्हणजे 60 म्हणजे 30-35 लाख रुपये इकरी मिळणार आहे. आणि जो हायवेला कनेक्टेड गट आहे त्याला 1.25 कोटी रुपये मिळणार आहे इकरी. हे अशी तफावत पूर्णपणे होते. त्यामुळं त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. जी आता सांगितलं की ह्या जमिनीचा दर आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यापासून बाहेर निघेपर्यंत जी विमानतळाला दर दिलेला आहे ते दर द्यावे अशी विनंती. रस्ता व्हावा का न व्हावा जे तुम्ही सगळ्याच्या मनानं ज्याचं बहुमत असेल तसं ठरवावं, व्हावा किंवा न व्हावा या बाबतीत. पण माढा तालुक्यामध्ये साधारणपणे आम्ही जे बघतोय साधारणपणे रस्ता नको म्हणून ज्याचा रस्ता गेला नाही ती बरीचशी रस्त्यावर येत आहे. आणि ज्याचा रस्ता गेलेला आहे ते त्यांनी प्रत्येकाने कुठली ना कुठली झाडं डाळिंबाची असतील, आंब्याची असतील, जांभळीची असतील अशी झाडं लावली ती. आणि त्या झाडाचं पैसे मिळावे. कारण आम्हाला जर आमचा 1 एकर गेला तर आम्हाला दुसऱ्या गावाला जाऊन त्या एकराला एकर जर मिळणार नसेल तर आमचं जमीन जाऊन काय उपयोग नाही. मग आम्हाला झाडाचं पैसे दिलं किंवा न दिलं तरी आम्हाला इथनं आमचा 1 एकर गेला तर आम्हाला दुसरीकडे गेल्यावर 2 किंवा 3 एकर तरी मिळावे. आम्ही हे आता सांगितलं आजोबाने की आमची वडिलांची जमीन आहे, आमच्या वडिलांची जमीन आहे, ही सोडून आम्हाला जाऊ वाटत नाही. समजा शासनाचं धोरणच असलं तुम्ही आमच्याकडे घेणारच असाल तर किमान आम्ही तिथनं गेल्यावर दुसऱ्या ठिकाणी जाऊन एखादं विहीर पाडून 2 खोल्याचं घर बांधून तिथं 1 एकर 2 एकर इथे गेलं असतं तर तिथं 4 एकर घ्यावं, एवढं पैसे शासनाने द्यावं असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यावेळेला आमच्यातली काही जण पालकमंत्र्याकडे गेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की असे लोक झाडं लावायला लागले ते म्हणजे त्यांनी मूक संमती दिली असं ते म्हणजे झाडं लावले ते. पण आता सांगितलं की 23च्या अगोदरची झाडं असतील त्यांना पैसे मिळतील, 23च्या पुढे झाडं असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. आता त्या लोकांची परिस्थिती अशी होईल आता 23 म्हणून सांगितले तसं त्यांनी त्याचा खुलासा करू द्या. त्यांनी खुलासा करू द्या. हा तुम्ही स्पष्ट सांगा जे काय सांगायचंय. तुम्ही मला जे सांगितलं मी सांगितलं की 1 मिनिट 1 जानेवारी 2023 तुम्ही मला सांगितलं म्हणून मी सांगितलं. आता शंका अशी आहे आणि आमदार साहेब पण बोलतो जो GR आहे
त्याचं तुम्ही काय करणार आहे नक्की 1 जानेवारी 23 धरणार, त्याच्यानंतरचं लागवड जे असेल ठीक आहे असेल ते कसं धरणार आणि त्याचं मूल्यमापन कसं करणार हे स्पष्ट स्वच्छ सांगा. काय झालेलं आहे माहिती का, समृद्धी महामार्ग जालना नांदेड मध्ये काय झालं, सरकारी यंत्रणाने, आता हे एवढ्या लोकांत बोलणं चुकीचं आहे, सरकारी यंत्रणाने ज्यावेळी काय केलं, मूल्यांकन झाडाचं नवीनचं वगैरे वाढवून दिलं गेलं, ते भरपूर कोटी, आमदार साहेबांना माहिती, खासदार साहेबांनाही माहिती आहे, भरपूर कोटी मूल्यांकन दिलं होतं. कारण पहिली 450 कोटी मूल्यांकन दिलं होतं. ज्यावेळी त्यांना मंत्रालयातनं लेटर गेल्यानंतर त्याच लोकांनी पुन्हा 150 कोटीवर आणलं आणि 150 कोटीवरनं पुन्हा 9 कोटीवर आणलं. हे कशामुळे झालं, काहीतरी तिथे तफावत होती म्हणून झाले ना. म्हणून गव्हर्नमेंटने एक GR काढला 31 जानेवारी 2023. त्याच्यात असा उल्लेख केलेला आहे, ज्यावेळी जागेवरची झाडाची शहानिशा करताना मागची 3 वर्षाची KML बघायची. KML म्हणजे काय आहे, आपण आता गुगलवर बघतोय ना, गुगलवर मागची सगळी छायाचित्र आहेत. तुम्ही जरी बघितलं, तुमचं एखादं घर बांधलेलं आणि त्याच्यात एक घड्याळासारखं असतं बघा, त्याच्यावर क्लिक करून बघितलं तर तुम्ही मागे मागे ज्या वर्षाला जाल तेव्हा केव्हा घर बांधलेलं ते तुम्हाला आकृती तिथे दिसते. त्याप्रमाणे KMLचा वापर करून त्याचं मूल्यांकन ठरवावं असा उल्लेख केलेला आहे 2013च्या GR मध्ये. 23ला झाडं असतील, 23ला घर असेल. 23चा GR आहे म्हणजे काय आहे, त्याचा आधार घेऊन मूल्यांकन ठरवावं असं आहे. मी माझ्या शेतामध्ये काय पीक लावायचं, मी ऊस केला होता. त्या ऊस रोटरला आणि तिथं मला वाटलं की आता लेबर मिळत नाही, शासनानं सगळं आपल्याला बऱ्यापैकी अनुदान द्यायला लागलं, तर ते रोटरलं आणि तिथं आम्ही डाळिंबाची बाग केली. ती करायची का नाही, तुम्ही मग आम्हाला 2023ला सांगायला पाहिलं होतं तुमचं पडाक ठेवा म्हणून. तुम्ही पहिली समजून घ्या, 2023ला GR निघाला, त्याच्यात असा उल्लेख केलेला आहे, मूल्यांकन ठरवताना 3 वर्ष मागं जावा, म्हणजे 26, 25, 24, 23 तुम्ही असं म्हणताय. त्याच्यानुसार मूल्यांकन ठरवा. म्हणजे जर आज लावलेलं असेल तर 10 रुपये मूल्यांकन असेल, मागे लावलं त्याचं तर मूल्यांकन काढताना त्याचं पीक किती येतं, वय वर्ष काय आहे, त्याचं लाईफ काय, ह्याच्यावरच मूल्यांकन ठरतं. तुम्ही इथे सांगा, मला जे समजलं मी सांगतो, तुमची शासकीय भाषा सांगतो, मला जे समजलं सांगतो आणि तुम्ही मला चुकीचं करा. म्हणजे ह्यांचं असं म्हणणं आहे की 1 जानेवारी 2023ला GR निघाला, गाईडलाईन निघाली. ज्या दिवशी म्हणजे 23 नंतर सुद्धा 24 साली 25 साली तुमची संयुक्त मोजणी होणार नाही का. आज तुम्ही मोजणी करणार आहे, संयुक्त मोजणीला माणूस आला, तुमची गाईडलाईन 1 जानेवारी 2023 आहे. आज त्या दिवशी माझ्या शेतात घर नव्हतं, खोली नव्हती, काही गोठा नव्हता. आज जर का 25 साली आज मोजणी करायला माणूस आल्यानंतर 2026 साली जिथे गाई गोठा असेल तर तुम्ही तो गाई गोठा धरणार का? मी तो गाई गोठा धरणार आहे. जागेवर संयुक्त मोजणीला गेल्यावर डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट घेणार आहे, लक्षात घ्या. पण मूल्यांकन ठरवताना तो त्याचं लाईव्ह बघेल आणि त्यानुसार ठरवणार, लक्षात घ्या. मूल्यांकन हा खुलासा सांगतो. बांधकाम असेल तर PWD वाले मूल्यांकन करणार, फळझाडे असेल तर कृषीवाले करणार, वन झाडे असेल तर फॉरेस्ट विभाग करणार आहे, पाईपलाईन असेल तर MGP करणार आहे आणि ग्रामीणच्या ठिकाणी बोरवेल असतात, विहिरे, ते एखादी MGP बघणार आहे. आमच्या म्हणजे साधारण दादासाहेब की आमच्या तिथं रस्ता जर कॅन्सल करायला म्हणलं तर सोपं जाईल, कारण आमच्यातली सगळी भाजपवालीच रस्ता होऊ नये म्हणून विरोध करताय, त्यामुळे आमच्या सोपं जाईल. नाही, माझी एक शंका आहे साहेब की KMF जे आहे ते आणि हे टॅली करणार म्हणतायत. म्हणजे काय, आता सगळ्यांच्या मोबाईलला गुगल ऍप आहे, आम्हाला माहिती आहे समोर गुगल मॅप आहे, सॅटेलाइट मॅपिंग करणार. हे तुमचं संयुक्त सर्वे झाला, हे सगळं झालं, संयुक्त मोजणी जेव्हा होईल तेव्हाच चाललंय. जेव्हा मोजणी करू तेव्हा इकडे 10 आंब्याची झाड आहे घेणार तुम्ही. KML मध्ये बघायला गेला, KML मध्ये मी बघणार नाही, मी आज वस्तुस्थितीप्रमाणे सगळं नकाशात घेणार आहे. ओके, ते केव्हाचं आहे काय मी विचारणार नाही.
कृषी विभाग फळझाड असेल तर कृषी विभाग तुमच्याकडे खातेदाराकडनं सगळी माहिती घेणार आहे आणि त्याच्यानुसार तो काय करणार, मागची KML बघणार आहे, जी गाईडलाईन मी म्हणतो त्याप्रमाणे, आणि त्याप्रमाणे त्याचं मूल्यांकन करणार. आता हे पण सांगून टाका कुठल्या झाडाची किंमत सगळ्यात जास्त आहे. दादासाहेब हे खरं तर फिरवा फिरवीच बोलतात. अधिकारी लोक आहेत ना, फिरवा फिरवीच बोलतात. पिक्चर मध्ये निळू फुले बोलत होत तसं तुम्ही प्रत्यक्षात आम्हाला बोलायला लागला. चुकीच आहे. तुम्ही खरं तर 2023 ला आमचा ही जी गावं गेलेले ही सर्वे मध्ये तुमच्या होती का? तर अजिबात नव्हती. तुमचा सर्वे वेगळीकडूनच होता. आज 2023 चा जर आम्हाला तुम्ही निकष लावत असाल तर 100% ते चुकीचं आहे. आमच्या शेतामध्ये आम्ही काय लावायचं, कधी लावायचं हे आम्ही ठरवणार ना. हा, तुमचा अखबार झालं, मोजणी झाली आणि त्यानंतर जर आम्ही लावलं तर ते आमचं चुकीचं आहे. तेच ना, मग त्यांनी नाही काय म्हणतात ते 2023 प्रमाणे आम्ही धरणार. दादासाहेब तुम्ही काय किती डबल बोलते. अगोदर काय म्हणते ते साहेब, आपल्या लोकांना न्याय मिळत असेल तर रस्ता योग्य आहे. काय करावं हे सांगितलं नाही. 23 साल विसरून जा. आता काय करणार आहे, 23 साली सांगितलं 23 सालचं गृहीत धरा असं नाहीये ते. आताच गृहीत धरा. आताच धरायचंय, अजिबात कन्फ्युजन नाही. 2001 जानेवारी 2023 ला गाईडलाईन दिलेली काय करावं. आज प्रत्यक्ष मूल्यमापन होणार का, मोजणी होणार का, तर होणार. आज होणार. ती गाईडलाईन आहे 1 जानेवारी 2023 ची गाईडलाईन आहे. मागाशी सुद्धा माझी त्यांच्या बोलण्यात तर माझ्या ऐकण्यात सुद्धा गैरसमज झाला होता, पण ते आता दुरुस्त होतोय. 1 जानेवारी 2023 ची गाईडलाईन आहे. आज मोजणी प्रत्यक्ष शेती विभागाने कृषी विभाग, बांधकाम विभाग, MGP, वन विभाग हे 4-5 विभाग हे प्रत्यक्ष जाग्यावरती करणार आहे. अजून कोणाचं काय? कुठेही रिंग रोड नाही, रिंग रोड कुठं नाही. करकम, नायका आणि वेळापूर या 4 ठिकाणावरती जो तुमचा इंटरसेक्शन आहे, ऐका इंटरसेक्शन आहे. रस्ता इथून जातोय पण इंटरसेक्शनला तुम्ही 200-400 मीटर तुम्ही बाजूला जाणार आहे. तर त्या इंटरसेक्शनला म्हणजे इंटरसेक्शन बोली भाषेत सांगतो रिंग रोड थोडक्यात, त्या रस्त्यावरचा खाली उतरायचा आणि वर चढायचा बोली भाषेत समजा म्हणून रिंग रोड म्हणतोय. तर त्या आतलं दोन्ही रिंग रोडचा हा रस्ता पण हा जो इंटरसेक्शन आहे त्याच्या मधली जमीन आहे त्याचं सुद्धा ऍक्विजिशन होणार. मधल्या जमिनीचं सुद्धा मोबदला मिळणार. टोटल त्या घराच्या आतलं सगळं ते तुझ्या मालकीचं, आपल्या मालकीत काय राहणार. मग काय झालं. नमस्कार, मी करकमवर पहिल्यांदा मी सगळ्यांची माफी मागतो कारण आम्ही घुसखोरी केली ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये. आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला ग्रुपवर कळलं माळशिरसच्या म्हणून आम्ही आलो. आणि मला हेवा वाटला तुमचा की अख्खी टीम बसली तालुक्याची आणि सगळे शेतकरी तुमच्या ह्याच्या समोर आहे आणि त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेताय. आमचं म्हणणंच कोण ऐकून घ्यायला तयार नाही. आमच्या करकममध्ये भैयासाहेब, दादासाहेब 211 हेक्टर हे क्षेत्र बाधित होते, 527.5 एकर. तर त्याच्यामध्ये विषय काय आहे की या कॉरिडॉरमध्ये 2.25 एकर द्राक्ष क्षेत्र जाते आणि माझं नाव राजकुमार हारळे, माझं 55 एकर क्षेत्र जाते 65 एकरापैकी.
त्याच्यापैकी माझी 30 एकर द्राक्ष झाली. माझं 35 माणसाचं कुटुंब आहे, माझं काहीच राहत नाही, मी उद्ध्वस्त आहे. मग मी इथं काय म्हणणं मांडण्यासाठी आलोय की हा रस्ता आहे, ह्या रस्त्याच्या दक्षिण बाजूने कॅनल गेला आणि त्या कॅनलवरून आम्ही पाईपलाईन आणल्या. किती तर शेकडो पाईपलाईन, 5 इंची, 6 इंची, 8 इंची एवढ्या मोठ्या पाईपलाईन कर्ज काढून आणल्या आम्ही. आम्हाला वैयक्तिक आमचं फक्त 10% पाणी, तर आम्ही बाकीचं 90% पाणी कॅनलवरून आणलं आणि पाईपलाईन करून आणलं. आता ह्याच्यामध्ये आमची 150 ते 250 एकर कॉरिडॉर मध्ये जातील. उरलेली जवळजवळ 125 ते 150 एकर ही पाणी स्त्रोत संपल्यामुळं हे आमचे जाणार. म्हणजे 350 ते 400 एकर द्राक्ष क्षेत्र संपत आहे. 1 एकर द्राक्ष क्षेत्र उभं करायला आम्हाला 10 लाख रुपये लागतील. सगळ्यात मोठं बाधित आमचं गाव आहे. मग तुम्ही आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे आणि या अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही सूचना दिल्या पाहिजे की कर्कमध्ये मी आमंत्रण देतो बाया साहेबांना, दादा साहेबांना, तुम्ही आमच्या कर्कमध्ये या, स्पॉट बघा. माझं 4.5 एकराचं क्षेत्र. आज अख्खा माडा लोकसभा मतदारसंघ बोलवला इथं, सगळ्यांनाच निमंत्रण. आता बैठकी घरी जाऊन निमंत्रण द्यायचं का? नाही, आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही आम्हाला वाचवलं पाहिजे. ह्या कर्कमधून काहीतरी तुम्हाला थोडासा बदल करावा लागेल. आता माडा मतदारसंघात जेवढी गाव आहेत सगळ्या गावांना भेटी देतो आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जागेवर येऊन करतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि आपल्या माध्यमातून ही सगळी बाधित असलेली गावं किंवा ज्या गावातलं शक्तीपीठ मार्ग रोड जातोय, माझी आपल्या माध्यमातून आपल्याद्वारे तुम्हाला काय ज्याला तुम्हाला सोशल मीडिया करायचं त्यांना विनंती आहे की आज आपण इथं आला नाही, ठीक आहे, अडचणी असतील, कामं असतील, काहीतरी व्यस्त असाल आपण, पण ज्या त्या गावानं जी काय आपल्या माळशिरस तालुक्यातली, पंढरपूर तालुक्यातली, करमाळा माडा तालुक्यातली आपापलं जे ज्याच्या रानातनं ज्याच्या क्षेत्रातनं रस्ता जातोय त्याचं फायदा नुकसान जे काय असेल त्याच्या सोयीप्रमाणे त्यांनी ह्याच्यामध्ये जर सहभाग घेऊन आपलं मत नोंदवलं तर सरळ मार्ग निघत. आणि मग त्यातनं काय मार्ग काढायचा आहे, पैसे वाढवून पाहिजे, रस्ता नकोच आहे, जे काय असेल ते ह्याच्यामध्ये राजकारण येता कामा नये. जे काय असेल ते नको असेल तर नको, आपण बदलून घेऊ. जसं आता निंबाळकरांनी सांगितलं आमच्या गावात रस्ताच नाही पाहिजे, त्यांनी नोंद करून घेतली. आम्ही संबंधित ज्यावेळेस वेळ मिळत म्हणजे बैठक लागेल त्यावेळेस आम्ही तिथं म्हणणं मांडू. त्यामुळे राजकारण आता स्वच्छ मनानं आपापल्या गावानं ज्या गावातनं रस्ता जातोय त्या गावातल्या शेतकऱ्यांनी सहभागी होऊन चर्चेत सहभागी होऊन आपलं मत नोंदवलं तर ते योग्य राहील, तर ते सरळ मार्गी होईल सगळं. नाहीतर उगाचच विनाकारण पाठी फुटते त्याला. म्हणणं बरोबर आहे, धैर्यशील बाह्य येतील. नाहीतर परत एकदा इथं स्वतंत्रपणानं तिन्ही तालुक्यातली बाधित गावांपुरती बैठक लावू आणि परत समजून घेऊ आणि परत समजून सांगू. विषय सांगायचा अजून एक बैठक लावतो बरं का आम्ही बाधित गावांपुरतं. बाधित म्हणजे ज्या गावात बाधित म्हणताना ज्या गावात रस्ता जातोय, ज्यांच्या रानात रस्ता जातोय तेवढ्यांनाच आपण बोलू आणि त्यांची मतं जाणून घेऊ. विनाकारण त्यात राजकारण करायला नको. आता ह्याचा प्रश्न राहिला, बसा काय दुसरं काय, बसा बोलवतो परत एकदा. इरिगेशनचं कोण आलं, इरिगेशन विभागाचं कोण आहे, NRBCचं NRBCचं कोण आहे, नारे हा कोण आहे सांगा, राजे दादा परवा आपण या ठिकाणी बाळवणीला आला होता आणि त्याचबरोबर सन्माननीय खासदार साहेबांनी धैर्यशील बाह्य साहेबांनी सांगोला पंढरपूर तालुक्याच्या उद्धव ठाकरेंच्या संदर्भात बैठक केली होती. तेव्हा त्या बैठकीसाठी शेतकरी उपस्थित होते. आमचं म्हणणं असं आहे की बाळवणी शाखा क्रमांक 1 आणि 2 ला 3,000 क्युसेस पाणी दिलेलं आहे. आतापर्यंतचा निरा उजवा कालव्याचा पाणी साठा 2200 ते 2300 क्युसेस संपलेला आहे आणि
साधारण आता 14 पर्यंत सगळं भरणं झालेलं आहे. माळशिरस तालुक्यातल्या तांदवाडीच्या निरा मुजबा कमाट एरियात येणाऱ्या 25 तारखेपर्यंत पूर्ण 91 मायनरचं भरणं बाळवणे असेल किंवा तांदवाडी असेल हे 25 तारखेपर्यंत परिपूर्ण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आमचं म्हणणंच असं आहे बाळवणी आणि बाळवणी पंचक्रोशीतील 15 गावांनी निरावा उजवा कालवा अंतर्गत असणाऱ्या त्या 15 गावातल्या शेतकऱ्यांनी एक दुसरी पाळी आम्हाला हक्काची मिळावी. जे पाणी आमचं उर्वरित 700 ते 800 क्युसेक पूर्ण निरा उजवा कालव्याकडं सध्या उपलब्ध आहे. त्यात निरा उजवा कालव्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी त्या ठिकाणी उर्वरित आमचं 800,000 आणि त्यांचं एक 500 जर दिलं तर आमचं तांदवाडी आणि बाळवणी पिकांची दुसरी पाळी होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली होती. आणि त्या आमच्या शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय खासदार साहेब धैर्यशील भैया साहेबांनी व्यथा आमच्या ऐकून घेतल्या बाळवणी गटातल्या शेतकऱ्यांच्या. सन्माननीय मोरे साहेबांना सुद्धा फोन करून सांगितलं. सन्माननीय आमदार साहेब काल आले होते तांदवाडीला. आता आपण पण आला होता. त्या ठिकाणी सुद्धा रणजितदादा साहेबांना सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी भेटून मदनदादा पण होते. विनंती केली होती की आम्हाला दुसरी आवर्तनाची पाळी मिळावी अशी बाळवणी जिल्हा परिषद गटाची आणि तांदवाडी विभागाची आमची मागणी आहे. अधिकारी खेड्यात काढायला दांडा करतायत. गेल्या वर्षी सुद्धा जानकर साहेब आपण मोर्चा घेऊन गेलो होतो पलटणला आणि पहिलं पाणी मिळाले. परंतु ती आता जर पुरवठ ठेवायचं असेल दुसरं पाणी नाही मिळालं तर पहिलं मिळाल्याचा काय उपयोग होणार नाही अशी परिस्थिती आहे. तर आपल्या या विभागाला पाणी मिळावं अशी एक अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी बांधवाच्या वतीनं करतो आणि मी इथं थांबतो. साहेब शाखा क्रमांक 2 जे आहे त्याचा मंजूर पाणी कोटा जो आहे तो 8,214 क्युसेक्स आहे आणि सध्या पाणी वापर 5,620 क्युसेक्स. टेक्निकल अडचण काय आहे तुम्हाला सांगतो. ब्रँच 2 आणि पंढरपूरच्या पाण्यावर पूर्ण उरलेल्या माळशिरस तालुक्याचं दुसरं आवर्तन अवलंबून आहे. ही टेक्निकल अडचण आहे. 61 पाटा अजून निघले नाही. 44 पाटा अजून निघले नाही. छोटी छोटी जेवढी पाणी आहेत ती काहीच निघले नाही. आणि यांचं साहेब जवळपास 1000 क्युसेकच्या जवळपास कोटा शिल्लक राहतो 25 तारखेपर्यंत. मग आळवणी 1ला द्यायचं का 2ला द्यायचं? बाळवणी वरच्या माळशिरस तालुक्यातला जो विभाग आहे त्याचं अजून रोटेशन पूर्ण झालं नाही. पहिलं तुम्ही ते 25 तारखेपर्यंत होणार आहे. नाही थांबा अहो मग ते पहिलेच आवडतं. हो साहेब एक 2 मिनिट तुम्ही पहिलं रोटेशन कधी पूर्ण होतंय तुम्हाला किती पाणी दिल्यावर पूर्ण होते ती सांगा. तुम्ही जमलिंग करू नका. हे आमचे अधिकारी आहेत हे सांगतील तिथं काय सांगायचं. जसं सांगितलं तसं 5,000 213 सध्या तर 213 आणि D4 आणि 7 हे आपले मेजर पाठी चालू आहे. 213चा 6,000 पहिल्याच पाठीचं भरणं चालू आहे. 213चा 6,000 चालू आहे. D4 5,000 आला आणि 7,000 केलं आहे. आता पाणी किती नाही आता सर 127 पाणी चालू आहे आपल्याला. हो काल सर 7 पाणी वाढवून घेतलेले आपण 27 पर्यंत आले. आता अडचण अशी आहे की 30 ते 5 तारखेपर्यंत संपेल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. पण ऍक्च्युली भरणं आता ऊन म्हणजे ते उष्णता वाढली त्याच्यामुळे रानातून पाणी कधी निघते त्याच्यावर अडचण येत नाही. आपल्याकडे सगळं पाणी उपलब्ध आहे. 30 ते 5 तारखेपर्यंत संपेल असा आमचा प्राथमिक अंदाज सध्या आहे. 127 पाणी तुम्हाला आहे का? गेल्या वर्षी 20 होतं ना. आज सकाळी 25 पर्यंत तुमचं होणार आहे का? 30 ते 5 या 6 ते 7 दिवस झालं. रिपोर्टच्या 6 तारखेपासून वरपर्यंत 20 ते 25 नुसतं पाणी नसतंय आणि 6 तारखेपासून
वरची सगळी दारं काढली. काय कारण नव्हतं? एक दार दीड फेड या लोकांना चाललं. हे जाणीवपूर्वक केलं. गेली 2 वर्ष झाली. 6 दाराचं इरिगेशन चालू नाही. आमचं पाणी कॉन्ट्रॅक्टर असेल 6 दार मदन रापुरे या. 3 दार आणि 2 दार 2 दार आता मी आमदार साहेब आता मी येताना मी बघितलं त्यांनी 6 दार चालू होतं. आहे तिथे आणि माहिती घेतो पण डिफॉल्टचा आपण सर 38-40च्या खाली पाणी सांगलेलं आहे. हो 30 ते 5 तारीख येते 30 ते 5 तारीख येते. सर भरणी उरकायला सुद्धा वेळ लागायला त्यामुळे 30 ते 5 सर, तुम्ही ते नियम लावताना 6चं दार बंद केलं की 5चं काढा, 4चं काढा, 3चं काढा. तुम्ही सगळी 6 उघडलं की सगळी दारं बंद करा. आणि आमच्या शेतकऱ्यांच्या नाही 6चं भरणं सर संपलेलं आहे. जसं आपलं पाणी वर येतं तसं आपण वरचा फाटा काढतो. चुकीचं सांगताय पुन्हा एकदा तुम्ही जबाबदारी सांगा. मी इथं पुरावे देतो सर. आणि तुम्ही सांगा 6चं तर संपलेलं नाही का 6चं चालू आहे, 5चं चालू आहे, 4चं चालू आहे, 3चं नाही चालू आहे. मला सर पाणी वापर संस्थेने जी माहिती सांगितली त्याच्यानुसार 6 सकाळी संपणार होता. आणि ही दरवर्षी वळवणी आणि तांदळवणी पाणी आले की त्यावेळेस 6च्या दारापासून असं करायचं. क्षेत्र चौपट झालं, जनावर आहे, पाणी आहे, काय करणार नाही? शक्यच नाही. बरं का? दादा. आणि याच्यामध्ये 3 वर्षाचं दादांनी सांगितलं 3 वर्षाचं सॅटेलाइट मॅपिंग त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कुठली झाडं लावलेली आहे, त्याचं घर आहे का नाही आहे का त्याचं सगळं रेकॉर्ड आहे. त्याचं फिजिकल चेकिंग पण करणार आणि ते क्रॉस टॅली सॅटेलाइट बरोबर करणार. काही कृषी अधिकारी करतील गंमत लावतो आम्ही नोंद घेत नाही एवढी. समृद्धी महामार्ग करताना 7 कृषी अधिकारी सस्पेंड झालेले ती डोक्यात ठेवा सगळ्या. आमच्या त्यावेळेला आमदार साहेबांना मी बोललो होतो. आमदार साहेबांनी असा एक मार्ग सुचवला पंढरपूर मधनं जो पूल आहे त्या पुलापासून मांडव्यापाशी हा रस्ता जर मान तालुक्यात तिकडं आमच्या 2 मांडव्या तालुक्याचा 2 गावापासून काढला तर थोडं माळ लागतं. निमगावमध्ये जाता असं बघायचं की VSIचं बक्षीस निमगावला मिळतंय. दरवर्षी कारखान्याचं बक्षीस सुद्धा निमगाव घेतलंय. आणि अशी राहणं शक्तीपेठात चालले. यासाठी काय मार्ग निघतो का बघा. आता शेवट तुम्ही नेणार म्हणल्यावर आम्ही काय करणार. सरकार पुढं देवाभाऊ पुढं पुन्हा चालत नाही आम्हालाच माहित आहे. पण ह्यात मार्ग काय तर काढा. आमची एवढीच मागणी आहे. बाकी काय नाही. मी कधीच भाषण करत नाही. पहिल्यांदा आज करतो. माझ्यावर आरोप केला. आता काय आहे नी, त्यांनी रस्ता करताना सुद्धा काही ठिकाणी असं एक वळण दिलेली तिरकं 90 अंशाचं वळण दिलं का त्यांचं सेटलाईट वाजोबाडीने करतं. आहे बऱ्याच हजारो चुका आहेत. एक मिनिट. आमच्या रानापासून 1000 फुटावर पूर्ण माळ आहे आणि बागातून रस्ता कापतो. कशात बसतो म्हणजे आम्हाला वाजीच कोण नाही. अजून एक मिनिट. मॅडम मला 2 गोष्टी ह्याच्यामध्ये पाहिजे की 2023चं जे आहे काय सांगतोय नंबर 1 आणि नंबर 2 जी पासपोर्ट रक्कम तुम्ही कन्सर्ट दिला आणि नाही दिला याच्यामध्ये तुमच्याकडे काय अथॉराइज आहे का आणि त्याविषयी लोकांना माहिती. आता मी गावाची नाव वाचतो नवीन अलाइनमेंट प्रमाणे त्याच्यावर सही करा बा. बार्शी मधलं गौडगाव, बार्शी तालुक्यातली गावा रुई, निंबळक, मुंगशी, माळेगाव, रातंजी, परत पाडले, शारजापूर, सासुरे, वैराग,
जोरले, तडवळ, यावली. माड्यामधलं धानुरे, मानेगाव, वाकाव, उंदरगाव, विठ्ठलवाडी, उपळाई खुर्द, उपळाई बुद्रुक, रोपळे खुर्द, बावी, सोळंकरवाडी, आरण, मोडलिम, मुळशी. पंढरपूर मधलं करकम, निमतवाडी, पेहे, नांदुरे, आवे. आणि माळशिरस मधलं नेवरे, जांभोड, विठ्ठलवाडी, माळखांबी, कोंडले, उगडेवाडी, वेळापूर, निमगाव, सांदापुरी, तरंगफळ, गारवाड अशी गाव आहेत.